घालतील पाटील छत्र या ठिकाणी आपले उमेदवार आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुरुवातीला पुष्पहार घालतील। मग पराभव होऊन देखील लोकांच्या मध्ये सातत्याने दादा राहिले, लोकांची कामं केली आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासारखी दादांनी पुढे सरकून काम केलं। खऱ्या अर्थानं कोरोना सारख्या महामारीच्या काळात देखील लोक बाहेर पडायची भीती असताना देखील दादा मात्र प्रत्येक लोकांच्या कुटुंबाच्या घरी गेले, गावात गेले, तुझं कसं चाललंय याची विचारपूस केली। अशा प्रकारचं काम खऱ्या अर्थानं दादांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे। आताची ही उद्याची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे। नरेंद्रभाई मोदींसारखा माणूस एक देशात जन्माला आला ज्याने 10 वर्षाच्या मध्ये उत्तम प्रकारचं काम करून देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये ज्यानं निर्माण केलं, अशा प्रकारचं काम नरेंद्रभाई मोदींनी 10 वर्षात केलं। काँग्रेसनं 60 वर्षाच्या कालखंडामध्ये लोक सपाट करून टाकली, परंतु यानं सत्तेचा पाझर गरिबाच्या घरापर्यंत गेला पाहिजे असं मूलभूत काम केलं आणि लोकांना खऱ्या अर्थानं आधार दिला। म्हणून सगळ्या देशात आणि जगात एकच चर्चा आहे, नरेंद्र मोदींचं सरकार भारत देशामध्ये येणार आहे, त्याच्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे। खऱ्या अर्थानं इथून निवडून जाणारा खासदार शिवाजीराव आढळराव दादा पाटील 400 खासदार मोदींच्या पाठीमागे जर उभे करायचे तर दादांना आपल्याला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं विजयी करायचे। ही निवडणूक थोडीशी वेगळी आहे। दादा दरवेळेला धनुष्यबाणाच्या चिन्हावर उभे राहिले, यावेळी मतपेटीच्या समोर धनुष्यबाणाचं चिन्ह नसणार आहे। यावेळेस या मतदारसंघामध्ये कमळाचं चिन्ह नसणार आहे, परंतु घड्याळाला मत म्हणजे कमळाला मत आहे आणि घड्याळाला मत म्हणजे धनुष्यबाणाला मत आहे असं समजून मोदी साहेबांनाच पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला घड्याळाच्या पुढचं बटन दाबून आदरणीय आढळराव दादा पाटील यांना विक्रमी मताने विजयी करायचे। मित्रांनो, 2च दिवस आपल्या हातात राहिलेले आहेत। आपलं घर आणि आपला जवळचा परिसर लोकांना खऱ्या अर्थानं जागृत करा, मतदानाला आणण्यासाठी आव्हान करा। आपल्या बरोबर ते मतदानाला येतील याची काळजी घ्या आणि त्यांना घड्याळाच्या समोरचं बटन आपल्या मतदारसंघात दाबायचं हे मात्र आवर्जून सांगायला विसरू नका, नाहीतर बऱ्याचशा वेळा घोटाळा होण्याची शक्यता आहे। म्हणून पुन्हा एकदा आवर्जून आपल्याला या निमित्ताने सांगतो, दादांना दिलेलं मत हे नरेंद्रभाईंना मोदींना मत आहे। म्हणून उद्याच्या निवडणुकीत जास्तीत जास्त टक्केवारीने आपण घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यासाठी आणि त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी खऱ्या अर्थानं मतदान कराल ही कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। या ठिकाणी आपल्या या सभेसाठी वडगाव शहरी मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बापूसाहेबजी पठारे, आदरणीय सुरेश अण्णा गुले, बँकेचे चेअरमन आदरणीय दिगंबररावजी दुर्गाडे, तसंच या कार्यक्रमासाठी आदरणीय जयश्रीताई पलांडे, कारखान्याचे चेअरमन सुभाष अप्पा जगताप, वाईस चेअरमन मोरेश्वरजी काळे, तसेच आदरणीय वैशालीताई नागवडे, दादासाहेब सातव, आदरणीय रोहिदास शेठ हुंद्रे पाटील, त्याचप्रमाणे कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विजयजी हरगुडे, आदरणीय काशीद साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय भगवानरावजी शेळके, दिलीपरावजी वाल्लेकर, धर्मेंद्रजी खांडे साहेब, आदरणीय नानासाहेब बाबनावे, प्रकाशजी हरपळे, रयत क्रांतीचे सूर्यकांतजी काळभोर, तसेच शामरावजी कोतवाल, आदरणीय रामदासजी गायकवाड, आदरणीय अनिलजी चोंदे, उपस्थित मिलिंदाना हरगुडे, उपस्थित या ठिकाणी पैलवान मंगलदासजी बांदल, तसेच उपस्थित या ठिकाणी संदीप बाबा सातव, महेंद्र सातव, विजयजी जाचक, रामभाऊ दाभाडे, प्रदीपजी सातव, संतोषजी कांचन, संदीप बाप्पा भोंडवे, शिवाजी काका भुजबळ, उपस्थित या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गारटकर, तसेच या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, रासप, RPI या सर्वांचे जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांचं
मी या शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो। आणि खरं तर अबकी बार आणि 400 पार हा नारा आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दिलेला आहे आणि तो नारा देत एक बार फिर मोदी सरकार आपल्याला या ठिकाणी आणायचंय आणि त्यासाठी आपल्याला आढळराव दादांना या ठिकाणी लाखांनी निवडून द्यायचंय। त्याच्यामुळे संसदेत जाणार एकदम थाटात आणि आढळराव दादा येणार एकदम लीड घेणार लाखात, अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी झालेले आहे। यानंतर शिवसेनेचे नेते आदरणीय मिलिंद हरगुडे यांना विनंती करतो फक्त 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं। हॅलो, भारत माता की। आज उद्या 13 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे युतीचे उमेदवार ज्यांनी 3 वेळा लोकसभेमध्ये अतिशय चांगलं काम केलं ते आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील, सन्माननीय व्यासपीठ या दादांच्या प्रचारासाठी उपस्थित होणारे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, आपण 3 वेळा दादांनी काम केल्यानंतर गेल्या वेळेस शिवाजीदादा आढळराव पाटील हे संसदेमध्ये जाऊ शकले नाही, पण जे गेले ते 5 वर्ष आपल्या मतदारसंघामध्ये एकही दिवस कुठलाही विकास काम नाही आणि कधी आले नाही आणि म्हणून आपल्याला सहानुभूतीकडे जायचं नाही तर आपल्याला विकासाबरोबर जायचंय। आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या घड्याळासमोरील बटन म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना मत, तसेच आदरणीय जे देशामध्ये जे मोदी साहेबांनी जे विकासाची कामं केलीत, जे विकास पुरुष आहेत त्यांना आपल्याला मतदान करायचंय। आदरणीय दादांनी खूप मोठी कामे या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये केली आणि या परिसराचा विकास हा सातत्याने केला आणि म्हणून आपल्याला प्रचंड ह्या परिसराला आदरणीय अजितदादांनी जनतेबरोबर, शिवाजीदादांनी जनतेबरोबर राहून ह्या आपल्या परिसराला साथ दिली, म्हणून आपली वेळ आपल्यावर आहे। आपण आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या घड्याळासमोरील 1 नंबरला त्यांचं नाव आहे त्या समोरील बटन दाबून आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांना 1 नंबरने आपल्याला निवडून द्यायचंय आणि संसदेमध्ये भविष्यामध्ये आपल्या भागाचा विकास करण्यासाठी पाठवायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद नाना। आता जानेवारी महिन्यामध्ये आपल्या हिंदूंचं दैवत आदरणीय रामलल्ला यांच्या मूर्तीची स्थापना आणि मंदिर स्थापना झाली। खरं तर तेव्हापासून एक टॅगलाईन फिरते, आपण 1 मिनिटामध्ये म्हणायचे, जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। मी म्हणतो माझ्या पाठीमागे म्हणा, जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। धन्यवाद, जय श्रीराम। यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय दिगंबररावजी दुर्गाडे साहेब यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत आपण व्यक्त करावं। लोकसभेच्या आपल्या सर्वांचे महायुतीचे लाडके उमेदवार आदरणीय आढळरावदादा पाटील यांना यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, देशाच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारी अशा प्रकारच्या निवडणुकीला आपण सगळेजण त्या ठिकाणी सामोरं जातोय। आढळरावदादा यापूर्वी त्यांनी हॅट्रिक केलेली आहे, आज पुन्हा एकदा या लोकसभा मतदारसंघातून ते निवडणुकीसाठी उभे आहेत। त्यांचं चिन्ह त्या ठिकाणी घड्याळ आहे, पण आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे, घड्याळाच्या चिन्हावरती जरी आढळरावदादा उद्याच्या काळामध्ये खासदार होणार असले तरी
घड्याळाला मत म्हणजे आढळरावदादाला मत आणि आढळरावदादाला मत म्हणजे मोदींना मत आणि मोदींना मत म्हणजे कमळाला मत, अशा प्रकारचा विचार घेऊन आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जायचंय. इरादे अगर नेक हो तो सपने भी साकार हो जाते, इरादे अगर नेक हो तो सपने भी साकार हो जाते, अगर सच्ची लगन हो तो रास्ते भी आसान हो जाते. एका बुलंद इराद्याने जर आपण काम करायचं ठरवलं तर परवाच्या मतदानामध्ये आपण प्रचंड मताने त्या ठिकाणी आढळरावदादांना निवडून देणार आहोत. आजपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या गेल्या 75 वर्षाचा इतिहास पाहिल्यानंतर कधी नव्हे तो भारत समर्थ आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने महायुतीला मत म्हणजे समर्थ भारताला मत, महायुतीला मत म्हणजे महिलेला मत, महायुतीला मत म्हणजे गरिबांना मत, महायुतीला मत म्हणजे औद्योगिकरणाला मत आणि महायुतीला मत म्हणजे आपले गरिबी हटवण्यासाठी मत. म्हणून महायुतीला आपण प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून द्यायचं काम त्या ठिकाणी करायचंय. मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज जगामध्ये सर्वात शक्तिशाली अशा प्रकारच्या पहिल्या 5 देशामध्ये भारताचा त्या ठिकाणी समावेश झाला. मित्रांनो, आपण सगळेजण भारताकडे गरीब देश म्हणून त्या ठिकाणी दुनिया पाहत होती, पण त्याच भारताला सामर्थ्य संपन्न अशा प्रकारचा भारत म्हणून ताटमानेनं भारत आज जगाकडे पाहतोय आणि जग सुद्धा एका वेगळ्या प्रकारच्या रिस्पेक्टनं त्या ठिकाणी भारताकडे पाहतोय. जगामधली 5 नंबरची इकॉनॉमी आज भारताची त्या ठिकाणी झाली. 1 नंबरची इकॉनॉमी चायनाची आहे, 26.7 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी त्या ठिकाणी अमेरिकेची आहे. 2 नंबरची इकॉनॉमी चायनाची आहे, त्याच्यामध्ये 17.9 ट्रिलियन डॉलरची आहे. त्याच्यानंतर जपानची इकॉनॉमी 4.2, त्यानंतर जर्मनीची इकॉनॉमी 4.2 ट्रिलियन डॉलरची आणि आज भारताची इकॉनॉमी त्या ठिकाणी 3.7 ट्रिलियन डॉलरची आहे. हे मोदीजींच्यामुळं, महायुतीमुळं, एनडीएमुळं त्या ठिकाणी ते शक्य झालं. ज्यावेळेस कुठली अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असते याचा अर्थ शेतीमध्ये सुधारणा आहे, औद्योगिकरणामध्ये सुधारणा आहे, सर्व्हिस सेक्टरमध्ये त्या ठिकाणी सुधारणा आहे, संशोधन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आज भारत ताटमानेने त्या ठिकाणी जगातल्या कोणत्याही देशासमोर जात असतो. म्हणून आज मला एक सांगायचंय, मोदींसारखं समर्थ अशा प्रकारचं नेतृत्व जपायचंय, पुन्हा त्यांना हॅट्रिक करून त्यांना पुन्हा पंतप्रधान करायचंय. आणि आज तुम्ही पाहता महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम पद्धतीने कारभार त्या ठिकाणी चालू झालाय. शेतकरी असतील, औद्योगिकरण असतील, कामगार असतील, त्यानंतर विद्यार्थी असतील, सगळे त्या ठिकाणी मनापासून त्यांना सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. आज अजितदादांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला महायुतीबरोबर जाण्याचा. काही लोक त्याबद्दलचे प्रश्न विचारतात, मला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगायचंय, आज जवळजवळ 4 ते 5 वेळा दादा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले, अनेक वेळा पालकमंत्री त्या ठिकाणी म्हणून त्यांनी कारभार पाहिला, अनेक वेळा त्या ठिकाणी मंत्री म्हणून कारभार पाहिला, खासदार म्हणून कारभार पाहिला, विरोधी पक्षनेते म्हणून कारभार पाहिला. एखाद्या माणसानं 35 वर्ष राजकारणामध्ये काम केल्याच्या नंतर, एवढा राजकारणाचा अनुभव आल्यानंतर आणि 60 पार केल्यानंतर जर एखाद्या माणसाला असं वाटलं उद्याच्या महाराष्ट्र त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे, बळकट करायचा आहे आणि अशा प्रकारचा महाराष्ट्र करायचा असेल तर महायुतीमध्ये गेल्याशिवाय माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, कामगारांना न्याय मिळणार नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही, महिलांना न्याय मिळणार नाही आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र संपन्न, सुखी, समृद्ध होणार नाही. आणि महाराष्ट्र अशा प्रकारचा सामर्थ्यवान बनवाल करायचं असेल, शेतकऱ्यांचे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे प्रश्न सुटायचे असतील तर महायुतीबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही. असं 35 वर्ष राजकारण केल्यानंतर, वयाची 60 पार केल्यानंतर अजितदादांना वाटलं तर त्यात त्यांचं काय चुकलं. याच्यापूर्वी वरिष्ठांना कधीही त्यांनी विरोध केलेला नाही, पण अनुभवानंतर त्यांना वाटलं महायुतीशिवाय पर्याय नाही, एवढाच त्यांनी निर्णय घेतला. तर त्याचा एवढा बागलबुवा करण्याचं कारण काय आणि त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे महाराष्ट्र त्या ठिकाणी संपन्न बनणार आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे. म्हणून उद्याच्या काळामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महाराष्ट्र बळकट होणारच, संपन्न होणारच, वेगाने त्या ठिकाणी प्रगती करणार. ज्या ठिकाणी आपण पाहिलं की अजितदादांचे हात लागले, पिंपरी चिंचवडचा जो विकास झालाय त्याच्यामध्ये अजितदादांचे तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन माहिती आहे. पुण्याचा विकास असेल, बारामतीचं मॉडेल असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, त्याचप्रमाणे आरपीआय असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि रासप पासून सगळे 17 पक्ष असेल. आज हे 17 पक्ष एकत्र झालेत, वज्रमूर्ती त्या ठिकाणी झालेत आणि महाराष्ट्रामध्ये या त्रिमूर्ती त्या ठिकाणी त्रिदेव एकत्र आलेत. त्यामुळे महाराष्ट्र उद्याच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता येणार आणि त्या ठिकाणी ते पुन्हा 3ऱ्यांदा पंतप्रधान होणार आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुन्हा युतीचीच सत्ता त्या ठिकाणी येणार आणि युतीचाच मुख्यमंत्री त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून आपण सगळे विकासाच्या पद्धतीने जायला पाहिजे. समोरून भावनिक राजकारण केलं जातंय, टीका टिप्पणी केली जाते, आपले सगळेच नेते मंडळी एकच भाषा बोलतायत, ती भाषा बोलतायत विकासाची, ती
ती भाषा बोलतात समर्थ देशाची. म्हणून उद्याचा भारत समर्थ बनवायचा असेल आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली पाहिजे. आढळरावदादांच्या घड्याळासमोरचं बटन दाबून पुन्हा प्रचंड मतानं चौथ्यांदा त्यांना लोकसभेमध्ये पाठवायचंय मोदींच्या हात बळकट करण्यासाठी. हीच गोष्ट घेऊन पुढे जा. प्रत्येकाने आजपासून 2 दिवस राहिलेत. आपापला मतदार पोल माझा पोल पुढे जाण्यासाठी जे जे केलं पाहिजे ते करा. इतर गावाकडे लक्ष देऊ नका, तालुक्याकडे लक्ष देऊ नका. माझा पोल मी पुढे नेणारच. यासाठी कागदावर आजपासून शेवटचे जे काही तास राहिले तेवढे प्रयत्न करा. शेवटची षटकं आहेत, हाणामारीची षटकं आहेत. या शेवटच्या 2 दिवसामध्ये होत्याचं नव्हतं करून त्या ठिकाणी प्रचंड मताने आढळरावदादा निवडून येऊ शकतात. आता प्लॅनिंग करा, कामाला लागा. 2 दिवस तुम्ही झोपू नका. त्यानंतर आघाडी युती आहे ती युती तुमच्यासाठी झोपणार नाही. एवढंच मी त्या ठिकाणी सांगतो. या सगळ्याचा जो सार असेल ना 2 महिने आपण जी पळापळी केली त्याचा सार येत्या 48 तासामध्ये माझा बूथ मी पुढे नेणार एवढीच प्रतिज्ञा करा. एवढीच विनंती करतो आणि त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दुर्गडे साहेब. खरं तर मेरा बूथ और सबसे मजबूत असं काम सर्वजण कार्यकर्ते करत असतात. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवटचे 2 षटकं आहेत. आढळरावदादांनी या अगोदर 3 वेळा खासदार झालेत. आता चौकार मारायचा आहे. मागच्या वेळेस चौकार हुकलाय. त्याच्यामुळे सर्वांनी आपला बूथ सबसे मजबूत करून आढळरावदादांना चौकार मारण्यासाठी मदत करा. मंडप व्यवस्थापक राजेंद्रजी खेडेकर यांना विनंती आहे. गर्दी खूप झाली, थोडेसे खुर्च्या सगळ्यांनी पुढे घेतलं तर बरं होईल. आणि कड्याची जी कणात आहे ती थोडीशी वर करा. मंडप व्यवस्थापक राजेंद्र खेडेकर, कारण मधल्या लोकांना खूप गरम होत आहे त्यासाठी थोडीशी कणात वर करा. या ठिकाणी SP हरगुडे, विजयजी चौधरी, विकासप्पा चौधरी आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र उपस्थित झाले त्यांचं मी स्वागत करतो. शिरूर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय आबासाहेब सोनवणे यांना विनंती करतो आपण स्टेजवर स्थानपन्न व्हावं. या ठिकाणी यानंतर खरं तर सेवा संघर्ष और बलिदान ये है भारतीय जनता पार्टी की पहचान असं ज्यांचं कार्य अशा आमच्या पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष आदरणीय पूनम वहिनी चौधरी यांना मी विनंती करतो की आपण 1-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सगळ्यांनी एक मोठी घोषणा करा. स्पेशली मला महिलांकडनं जास्त आवाज यायला पाहिजे कारण का आपण महिला मोर्चा आहोत. जय सियाराम. महिलांचा आवाज मला पुरुषांपेक्षा जास्त पाहिजे. याचा अर्थ पुरुषांनी अनाउन्समेंट करायची असं नाहीये. जय सियाराम. दादांना आवाज कमी आहे थोडासा. अबकी बार 400 बार फिर एक बार मोदी सरकार महायुतीचा. जोरात महायुतीचा. धन्यवाद. घोषणा खूप छान केल्या. मी मावळमध्ये प्रचार केला. मी आपल्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे 17-18 गावांमध्ये माझे दौरे झाले. तर मला एकच सांगायचं होतं की मी सगळ्यांना एकच मोठा प्रश्न करते की बाबा आपण आढळरावांना मतदान का करायचं. कारण का खूप जणांचे हे प्रश्न असतात. पण मी आज तुम्हाला ते मांडते की आढळरावांनाच आपल्याला मतदान का करायचंय. कारण का जो खासदार होता आता तो कुठं गायब झालाय का, कुठं गेलाय का, कुठली सिरियल करतोय का, कुठला पिक्चर करतोय, तो त्याच्या पद्धतीने त्याला त्याचं मुबारक राहू दे. आज आपल्याला आढळरावांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आपल्याला केंद्राकडे मोदी साहेबांकडे पाठवायचा आहे. कारण का आपला हक्काचा माणूस, असा माणूस की आपण त्यांना कधीही फोन केला, रात्री 11 वाजता फोन केला, दिवसभरात कधीही फोन केला तर ते फोन उचलणारा असा आपला घरातला असे ज्येष्ठ माणूस आपल्याला पाहिजे की बाबा आपले मोदींच्या काही आपल्याला सांगता येईल, तिथं अडचणी मांडता येतील. जसं मोदी सरकार आलं तसं आपल्या भारतामध्ये आतापर्यंत छोट्या छोट्या महिलांचे विचार हे मोदी सरकारने आणलेले. जवळजवळ भारतामध्ये 11 कोटी शौचालय हे मोदी सरकारच्या काळात झालेले. 52 कोटी जनधन योजना, 81,000 गरिबांना रेशन कार्ड आणि रेशन हे मोफत आहे. 11 कोटी आवास योजना प्लस मला आता एका कार्यकर्त्यांनी सांगितलं आमच्याच की आव्हाळवाडीमध्ये गेल्या खासदारकीला आढळरावांना आढळरावांना नाही तुमच्या जे होते आपले जे वॉटेवर खासदार असतील ते आव्हाळवाडीतल्या लोकांनी लोकवर्गणी करून 2 ते 3 लाख रुपये वर्गणी दिली. त्या वॉर्डमध्ये सुद्धा त्या खासदारांनी 1 लाखाचा फंड पण नाही टाकलेला.
माझ्याबरोबर महिला मोर्चा असतो, बिवरी गाईचा काही असतात, काय सिरसोडीच्या असतात. तर तिथल्या सरपंच महिलांनी मला अडचण सांगितली की ताई, आमचा आलेला मानधन जो आम्हाला ग्रामपंचायत मध्ये आलेला आहे तो मानधन तो सुद्धा रिटर्न गेला. का तर होता जो आमदार खासदार तो कार्यक्षम नव्हताच. तुम्हाला एक सांगते भावांनो, त्यांना मानधन, त्यांना वर्गणी, ते राहतात तिथला भत्ता हा 2,30,000 रुपये वर्षाला नाही महिन्याला असतो. म्हणजे विचार करा 5 वर्षात त्याचे किती पैसे होतात. कुठं गेले तुम्ही? महाराजांच्या भूमिकेमधनं महिलांचे मत परिवर्तन केले आणि महाराजांच्या नावावरती तुम्ही मतं गोळा केली. क्रेज असते आमच्या महिलांना. सगळे जण म्हणतात की ताई महिलांमुळे त्यांना मतदान झालं, महिलांमुळे मतदान झालं. तर तायांना मी तुम्हाला एकच सांगते, आज त्यांना महिन्याचं जर एवढं मानधन असेल, महाराजांच्या नावावरती जर त्यांनी प्रचार केला असेल, तर कोणाकडे जर फोटो असेल ना की एखाद्या किल्ल्यावरती त्यांनी एखादं रोपटं लावलं असेल किंवा किल्ल्यासाठी त्यांनी एक मानधन दिलेलं असेल, तर आम्हाला ओपन चॅलेंज आहे की त्यांनी आम्हाला दाखवावं. आहे कोणाकडे असं एखादा फोटो? महाराजांच्या नावाने तुम्ही निश्चित मतं घेतली, एकाही किल्ल्यावरती तुम्ही गेला नाहीये. आज तुम्हाला गरज आहे तर तुम्ही जातात. अरे असले खासदार काय कामाचे आपल्या आहेत का? काही कामाचे? मला तर नाही वाटत ते काही कामाचे. महिला वर्गांना सांगते, भावनिक होऊ नका, अजिबात भावनिक होऊ नका. आपल्याला यावेळेस आढळरावांना भरघोस मताने मतदान करायचंय. आपलं चिन्ह आहे घड्याळ. तर तायांनो, मी तुम्हाला हात नमस्कार करून हात असे जोडून सांगते, नम्र विनंती करते की येत्या 13 तारखेला आपल्याला घड्याळाच्या चिन्हावरती मतदान करायचंय आणि आढळरावांना भरघोस मताने आपल्याला त्यांना विजय करायचंय. सो एवढेच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सियाराम. सर्व नागरिकांना विनंती की ज्या ज्या ठिकाणी कूलर लावलेत ते कूलरचा फॅनचा एकटाच तुम्ही लाभ घेता. दादा थोडस कूलर समोर ताई कोणी थांबू नका, कारण आपल्या इकडे महिला भगिनी बसलेत, इकडे सगळे ज्येष्ठ नागरिक बसलेत, त्यांना हवा येत नाहीत. विनंती, कूलर समोर कुठे लावू नका. त्या ठिकाणी चिखल झाल्यामुळे ते वर करता येत नाही. मंडपचे व्यवस्थापक राजेंद्र खेडेकर यांना विनंती, त्या ठिकाणची कणात वर करा. आमच्या मार्गदर्शक आदरणीय पूजाताई कंद यांना विनंती की आपण स्टेजवर स्थानपन्न व्हावं. खरं तर मुंबई दुग्रती रोड पाहिल्यानंतर कुणाची आठवण येते? तर गडकरी साहेबांची आठवण येते. पिंपरी चिंचवडची डेव्हलपमेंट पाहिली तर कुणाची आठवण येते? आदरणीय अजितदादांची आठवण येते. आणि या शिरूर लोकसभामध्ये सर्वात जास्त निधी दिला तर कुणाची आठवण येते? आदरणीय आढळरावदादांची आठवण येते. अशा या तिहेरी लोकांची या ठिकाणी आता सभा होणार आहेत आणि या सभेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण सर्वच जण उपस्थित राहिलात. मी पुनश्च एकदा सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना, रासप सर्व मित्र पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो आणि मी आमचे नेते आदरणीय रोहिदास शेठ उंद्रे पाटील यांना विनंती करतो की आपलं मनोगत फक्त 2 मिनिटांमध्ये आपण संपवावं, कारण अनेक मान्यवरांची भाषणं व्हायची. शेठला विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. उद्याच्या 13 तारखेला होणाऱ्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वाघोली नगरीमध्ये ही प्रचाराची सभा या ठिकाणी होत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय उमेदवार माजी खासदार आदरणीय आढळराव पाटील आणि आदरणीय व्यासपीठ आणि तितक्याच तोलोमानाच्या माझ्या समोर बसलेले माझे वडीलधारी माता पिता बंधू आणि भगिनींनो, प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी आज शेवटचा दिवस असताना निश्चितपणानं मोठ्या उत्साहाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महायुतीच्या निमित्तानं या ठिकाणी महायुतीच्या पाठीमागं पाहायला आपल्याला मिळत आहे. मित्र हो, गेले 5 वर्ष या मतदारसंघामध्ये असणारे ज्यांना आपण निवडून दिलं अभिनेता म्हणून, ज्यांना आपल्या सर्व महिला भगिनी विशेषतः तरुण वर्ग छत्रपतीच्या भूमिकेतलं पाहिलं आणि आपण त्यांच्या ऍक्टिंगला म्हणा बळी पडलो. गेल्या 5 वर्षामध्ये या देशावरती अनेक संकट आली, विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये. आज निवडून गेलेले खासदार त्यांनी मतदारसंघामध्ये सामान्य माणसाला जो काही आधार द्यायला पाहिजे होता तो आधार न देता ही व्यक्ती घरामध्ये बसून राहिली. आणि ज्यांना
आपण नाकारलं ते सन्माननीय माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील पराभूत झालेले असताना सुद्धा मतदारसंघातल्या सामान्य गोरगरीब माणसाची विचारपूस अडचणीच्या वेळी करणारे आणि सततचा दौरा मतदारसंघामध्ये त्यांनी आपला कायमचा ठेवून प्रत्येक गाव खेड्यामध्ये जाऊन सामान्य माणसाची विचारपूस त्या ठिकाणी केलेली आहे. गतकाळामध्ये 3 वेळा खासदार म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आपल्या मतदारसंघाच्या विकासामध्ये फार मोठं मोलाचं योगदान त्यांचं आहे आणि म्हणून स्वतः पदावर नसताना सुद्धा आता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे, डेप्युटी सीएम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, नामदार अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 1,500 ते 2,000 कोटीचा निधी आपल्या या मतदारसंघामध्ये आणून विकासाला चालना दिलेली आहे. आणि म्हणून कधी कधी म्हणतो मित्र, पूर्वीच्या काळामध्ये मुंबईमध्ये अशीच एक निवडणूक झाली. राम नाईक जे भारतीय जनता पक्षाचे नेते होते आणि अचानकपणे काँग्रेसनं त्या ठिकाणी गोविंदासारखा अभिनेता त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये उभा केला आणि जनता त्यांच्या अभिनयाला बोलली. आणि कधीही मतदारसंघामध्ये कुठल्याही व्यक्तीला न भेटलेले हे गोविंदा खासदार कधीही त्यांनी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जनतेला तोंड दाखवलं नाही. मित्र, ही मंडळी नेता आणि अभिनेता याच्यातला फरक तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता मला असं वाटतं समजून घेतलेला आहे. अभिनेता हा फक्त ऍक्टिंग करत असतो आणि मग ती शूटिंग चालू असताना जर ऍक्टिंग थोडीशी चुकली तर त्या ठिकाणी त्याला रिटेक मिळतो. परंतु जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना जर तो नेता कामामध्ये चुकला, जनतेच्या प्रश्नाला त्या ठिकाणी उत्तर दिलं नाही, जनतेच्या सेवेत उतरलं नाही, तर निश्चितपणे जनता त्या नेत्याला किंवा अभिनेत्याला त्या ठिकाणी रिटेक देत नाही. आणि अशीच वेळ आता ही आलेली आहे. आणि म्हणून मित्र, महायुतीच्या शासनामध्ये आपण पाहत असाल वरिष्ठ नेते शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, नामदार अजितदादा असतील, हे एवढे कार्यक्षम नेते महाराष्ट्राला लाभलेले आहेत. आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेश या ठिकाणी ही त्रिमूर्ती आहे आणि यांच्या कामाचा धडाका राज्यामध्ये कोणीही त्या ठिकाणी आवाका त्या ठिकाणी थांबवू शकत नाही. आणि म्हणून वरती देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो हे आपण गेली 10 वर्ष पाहिलेलं आहे. जर देश सुरक्षित राहिला तर तुम्ही आम्ही सुरक्षित राहू शकतो. माझं आपल्याला एवढंच आव्हान आहे, मतदान तुम्ही दादांना करताय, मोदीजींना करताय, महायुतीला करताय, पण याच्यापेक्षा माझं तर आव्हान तुम्हाला असं आहे की आपण तुमच्या स्वतःकडे आपण मोठ्या संख्येने एवढं ऊन असताना सुद्धा जमलेला आहात. आपल्या सर्वांना या निमित्ताने आवाहन करतो की आपण ज्या ज्या ठिकाणी आपले संबंध असतील, घरात असू, दारात असू, गावात असू, पाहुण्या रावळ्यांमध्ये असू, उद्याच्या 13 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आदरणीय शिवाजीदादांना या ठिकाणी तुमची आमची सेवा करण्यासाठी प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेठ. या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. आपले पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या ठिकाणी आगमन होते. मी सर्वांना विनंती करतो, आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांचं मी स्वागत करतो. आणि एकदा घोषणा द्या, एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम जय श्रीराम. बोला, एक ही नारा एक ही नाम, अरे एक ही नारा एक ही नाम. मी आदरणीय नितीन गडकरी साहेबांचं, आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय चंद्रकांत बावनकुळे साहेबांचं या वाघोली नगरीमध्ये जोरदार टाळ्यांनी स्वागत करा अशी विनंती करतो.
साधी पण शेतीच्या कोटाला हायती भारी काकाची राहणी हायलय साधी पण शेतीच्या कोटाला हायती भारी कोणी कितीही लावाई पिढी हो ज्यांना पूर्ण देशामध्ये रोडकरी म्हणून ओळखलं जातं, ज्यांना पूर्ण देशामध्ये पुलकरी म्हणून ओळखलं जातं, ज्यांना देशामध्ये एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हणून गौरवलं जातं, असे आपल्या देशाचे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री आदरणीय गडकरी साहेबांचे या ठिकाणी जोरदार स्वागत करा. मी विनंती करतो अब की बार एक बार फिर अरे सपने नहीं हकीकत को बनते हैं, सपने नहीं हकीकत को बनते हैं, तभी तो सब मोदी जी को चुनते हैं, मोदी जी को चुनते हैं. या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आलेत का? अजितदादा आलेत नाही. या ठिकाणी आदरणीय बावनकुळे साहेबांचं सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरात या वाघोली नगरीमध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया. या ठिकाणी मी प्रास्ताविक करण्यासाठी ज्यांना खऱ्या अर्थानं म्हणलं जातं की सेवा संघर्ष और बलिदान यह युवा मोर्चा की पहचान, ज्यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून या शिरूर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अंत्योदयपर्यंत पोहोचण्याचं काम केलं, असे या गावचे माजी उपसरपंच संदीप बाबा सातव यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आज वाघोलीमध्ये शिरूर लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांचं वाघोली शहरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर दररोज निर्माण होणाऱ्या रस्त्याच्या विक्रम रचणारे एक कल्पक नेतृत्व आदरणीय गडकरी साहेब आपल्या या ठिकाणी वाघोलीमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. खऱ्या अर्थानं वाघोलीच्या जनतेच्या वतीनं आपलं मनापासून आभार मानतो, कारण वाघोलीची वाहतूक समस्या गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी चालू आहे, परंतु आपल्या माध्यमातून या ठिकाणी वाघोली ते शिरूर 56 किलोमीटरचा या ठिकाणी दुमजली पूल मंजूर करून त्या टेंडर प्रोसेस केली, त्याबद्दल वाघोलीच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब या ठिकाणी आले, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी पुणे नगर रस्त्याची वाहतूक समस्या या ठिकाणी पुणे नगर या ठिकाणी सर्वच भागाला या ठिकाणी नेत आहे. खरं तर वाघोलीमध्ये या वाहतूक प्रश्नाबाबत या विभागाचे 5 वर्ष खासदार असलेले अमोल कोल्हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम त्याबद्दल केलेलं नाही. अक्षरशः जनता वाऱ्यावरती सोडली. या ठिकाणी अशोक पवार आमदार असतील, खासदार अमोल कोल्हे असतील, कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी केलं नाही. फक्त जनतेला गाजर दाखवायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस तीन वेळा खासदार आढळराव पाटील होते, कोट्यवधी रुपये या ठिकाणी वाघोलीसाठी आणले. पीएमआरडी कडून 22 कोटीची पाणी पुरवठा योजना आदरणीय बाबूराव पाचन्ने साहेब आणि आढळराव या ठिकाणी मंजूर केली. हे काम त्यांच्या कालावधीमध्ये चालवलं, पण या खासदारांना त्या ठिकाणी ते काम पूर्ण करता आले नाही. अक्षरशः या जनतेला जवळजवळ सोसायटी धारकांना एकाला जवळजवळ 3,500 ते 4,000 रुपये महिन्याला खर्च येतो आणि हा खर्च कमी करण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी पाठपुरावा केला, पण कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी उत्तर आम्हाला या आमदारांनी आणि खासदारांनी दिलेलं नाहीये. परंतु या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, वाघोली आणि लोगावसाठी 235 कोटीची बाबा आजकेची योजना या ठिकाणी मंजूर केली. त्यांचं वर्क ऑर्डर झाली आणि या ठिकाणी कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. गेल्या 1 वर्षामध्ये या ठिकाणी आपल्या वाघोलीची समस्या या ठिकाणी मिळणार आहे.
त्यानंतर गडकरी साहेबांना एकच विनंती करतो की या ठिकाणी या रस्त्याचं काम चालू करण्यापूर्वी वाघोलीचे 2 बाह्य मार्ग आहेत 30-30 मीटरचे, त्या ठिकाणी ते रस्ते लगेच कामाला सुरुवात करावी, जेणेकरून आपल्याला नगर रस्त्याचं काम करताना अनेक सोयीस्कर होईल. आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा गडकरी साहेबांचं, बावनकुळे साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की 13 धन्यवाद संदीप बाबा. खरं तर या सभेसाठी जे असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांना असामान्य विवेक आणि कल्पना केसापासून अमोनियम ऍसिड काढून शेतीमध्ये वापरायची ज्यांनी संकल्पना दिली. खरं तर प्लास्टिकचा एवढा वापर खराब होत असताना खराब प्लास्टिक हे रस्त्यामध्ये वापरून रोड निर्मिती करायचा ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला, असे गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी यानंतर आदरणीय या गावचे माजी उपसरपंच रामभाऊजी दाभडेंना विनंती करतो 1 मिनिटामध्ये आपलं भाषण आपण समाप्त करावं. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजीरावदादा पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा आणि या सभेला प्रमुख उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी, खऱ्या अर्थानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण खासदाराची जी कामाची पद्धत आणि माजी खासदार आढळरावदादांची कामाची पद्धत पाहिली तर अनेकांना आपल्याला वाघोलीत ग्रामस्थांना प्रश्न पडतो की 10 वर्षापूर्वी आपल्याकडं शिवाजीरावदादा पाटील आढळराव खासदार होते आणि दादांनी केलेली कामं आणि खासदार अमोल कोल्हेंनी केलेली कामं याच्यामध्ये आपला फरक दिसतो. आज खासदार अमोल कोल्हे यांनी वाघोली गावामध्ये एकही विकासाचं काम केलेलं नाही आणि खऱ्या अर्थानं त्यांचा प्रचार करणारे प्रचार प्रमुख आदरणीय शिरूर विधानसभेचे आमदार अशोक बापू पवार, खरं पाहायला गेलं तर बापू मोठ्या तोऱ्यामध्ये या वाघोली गावामध्ये काम करतात आणि सांगतात की मी वाघोली कशी केली. बापूंना वाघोलीकरांच्या वतीनं आमदाराला चॅलेंज आहे की आपण वाघोलीसाठी एक काम काय केलं एवढं दाखव, आम्ही उद्यापासून तुमचं काम करू. कारण आजही सोसायटीचे बरेचसे नागरिक या ठिकाणी आहे. तुम्हाला आठवत असेल अशोक बापू तुमच्या सोसायटीमध्ये आल्यानंतर दरवेळेस सांगायचे की मी अशी वाघोली करीन की 5 वर्षानंतर हीच का ती वाघोली हे करतात हे दिसन तुम्हाला. आज तुम्ही सर्व वाघोलीचे रहिवासी आहे. तुम्हाला आजही प्रश्न पडतो की 5 वर्षापूर्वी बाबूराव पाचरण्यांनी केलेले रस्ते, हा वाघोली मंदिरापासून तर केसना फाटापर्यंत 11 कोटीचं बाबूराव पाचरांनी खासदार गिरीश बापट साहेबांनी केलेलं काम, त्याच पद्धतीने वाघेश्वर तलाव असन, भैरवनाथ तलाव असन, वाघोली ते बावडी कॉन्क्रीटचा रस्ता आणि फ्लावरसाठी गडकरी साहेब या ठिकाणी आहेत. ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतील की खरा पाठपुरावा स्वर्गीय बाबूराव पाचरणे यांनी केला आणि त्याचं श्रेय हा लबाड खासदार आणि लबाड आमदार घ्यायचं काम करतोय. त्यांना मी एवढंच सांगतो की तुमच्याकडे काय कागदपत्र असतील, तुम्ही नंतर बाबूराव पाचरणेंनी पाठपुरावा केल्यानंतर की तुम्हाला दिसतंय की आता खासदारांनी हे मंजूर होणार आहे आणि मग कुठेतरी खासदार केंद्रीय मंत्र्यांना पत्र द्यायचं आणि पत्र व्हायर करायचं. त्याच पद्धतीने वाघोली गावातले जे आजी माजी सरपंच असतील, आमचे सगळे भाजपचे कार्यकर्ते असतील, या सर्वांनी ग्रामस्थांनी वेळोवेळी महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा केला आणि ते पाठपुरावा केल्यानंतर ती कामं आली की आमदार उठतात आणि पत्र देतात. हे काम आणलं की दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअपवर टाकतात की माझ्या पाठपुराव्यामुळे हे आम्ही कामं केली. पण वाघोलीची जतना सूचना आहे, या जनतेला सर्व माहिती आहे की वाघोलीमध्ये काम कोण करतं आणि कुठल्या पक्षाच्या माध्यमातून कुठल्या ग्रामस्थांच्या माध्यमातून काम होतं हे वाघोलीच्या जनतेला कळतं. मी वाघोलीची सर्व सोसायटी धारकांना एवढीच विनंती करणार आहे, ह्या लबाड आमदाराचं काही आश्वासन ऐकू नका. अरे 5 वर्षापूर्वी आम्ही पाहिलेलं होतं आणि ह्या 5 वर्षापूर्वी एकही काम यांनी केलेलं नाही. त्यांना स्वर्गीय बाबूराव पाचरणेंनी 22 कोटी 61 लाख रुपयाची पाणी पुरवठा योजना केली होती. त्या योजनेचं भूमिपूजन बाबूराव पाचरणे आणि खासदार शिवाजीराव पाटलांच्या शुभ हस्ते झालं होतं. 5 वर्ष भूमिपूजन होऊन 5 वर्ष आमदारांनी खासदाराला ती योजना 25% सुद्धा पूर्ण करता आली नाही, याचा आम्ही निषेध करतो. आणि खरं आमदारांनी खासदारांनी या ठिकाणी आल्यानंतर विचारायला पाहिजे ग्रामस्थांनी बी. उगाच आमदारांनी आणि खासदाराचं नाव मिरवण्यापेक्षा वाघोलीच्या जनतेने त्यांना मतं मागायला आल्यानंतर विचारणं गरजेचं आहे.
तो कुठल्याही पक्षाचा असो त्यांनी आमदाराला विचारलं पाहिजे तुम्ही काय काम केलं. तुम्ही फक्त लोकांना फेसबुक आणि व्हॉट्सअपवर काम करता, खर्च काम करता. आज काळूबाईनगर सारखा ड्रेनेजचा प्रश्न असन, वाघोलीचे ड्रेनेजचे प्रश्न असन, हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या माध्यमातून होतंय. तुम्हाला ऑर्डरना आवर्जून सांगतो की या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी, गडकरी साहेब या ठिकाणी वाघोली परिसरामध्ये जास्तीत जास्त ॲक्सिडेंट होतात आणि म्हणून या ठिकाणी राज्य शासनाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी या जागेवर ट्रामा केअर सेंटरची मंजुरी दिलेली आहे. त्याचं GRI काढलेलं आहे. येणाऱ्या बजेटमध्ये या ठिकाणी हॉस्पिटलसाठी मोठा निधी दादांच्या माध्यमातून मिळणार आहे. काम कोण करतं हे दादा लोकांनी विसरता कामा नये. कामाला आणि विकासाला मत दिली पाहिजे. म्हणून महाविकास आघाडीच्या खासदार शिवराजदादा पाटलांना येणाऱ्या 13 तारखेला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं अशी तुम्हा सर्वांना वाघोली ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रामभाऊजी. या ठिकाणी शांताराम बापू कटके यांचं स्वागत. स्टेजवर या. आबासाहेब सोनवणेला विनंती आपण स्टेजवर या. खरं तर पुणे मुंबई दुर्गती मार्ग पाहिल्यानंतर ज्यांची आठवण येते असे रोडकरी गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर दिवसाला 2014 पूर्वी दिवसाला फक्त 3 ते 4 किलोमीटर हायवे बांधले जात होते. पण आदरणीय गडकरी साहेबांनी त्यानंतर चार्ज घेतल्यानंतर आज 10 वर्षांमध्ये साधारण दिवसाला 40 ते 45 किलोमीटर हायवे रोज बांधले जातात. असा हा विकास पुरुष या ठिकाणी आपल्या ठिकाणी आलेत. मी पुनश्च एकदा त्यांचं स्वागत करतो. आणि यानंतर लोकांच्या मनात, ध्यानात आणि घराघरात ज्यांनी अडस्थान केलं आणि संसदेत जाणार एकदम थाटात आणि आढळराव दादा लीड घेणार लाखात, असं व्यक्तिमत्व आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांना मी विनंती करतो की आपण या इथं यावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की. 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्याला मार्गदर्शन करणारे, ज्यांनी गेले 15 वर्ष मला संसदीय कामकाजामध्ये चांगलं मार्गदर्शन केलं. माझ्या खासदारकीच्या काळामध्ये ज्यांनी सातत्यानं मला पाठबळ दिलं ते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय. मी लवकर बोलून चाकण या ठिकाणी आमची सांगता सभा आहे आणि रॅली आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागून लवकर बोलायला उठलो. आपल्याला माहिती आहे आता प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, उद्या विश्रांतीचा दिवस आणि परवा ह्या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होत आहे. ह्या मतदानातून आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला कोणाला ह्या विभागाचा खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे. आपल्या समोर 2 उमेदवार उभे आहेत. एक म्हणजे मी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर उभा आहे, ज्याने गेले 5 वर्षे पराभूत होऊन सुद्धा मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडे वस्तीवर विकास कामं पोहोचवली, लोकांना आधार दिला. अडीअडचणीला धावून गेलो. कोरोना काळामध्ये तब्येतीची पर्वा न करता जवळजवळ 20-25 ट्रक धान्य ज्यांचं हातावर पोट अशा लोकांना वाटलं. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आपल्या मतदारसंघातल्या जनतेनं निवडून दिलं आणि 5 वर्षे ते दिल्लीला गेल्यानंतर परत मतदारसंघात आले नाही, अशा 2 उमेदवारांमध्ये तुलना आहे. या मतदारसंघातल्या जनतेला संपूर्णपणे माहिती आहे की गेले 5 वर्षे आपल्यासाठी कोणी काम केलंय. विकास कामं मी करायची, लोकांच्या अडीअडचणीला धावून मी जायचं, परंतु जो निवडून गेला तो फक्त आणि फक्त शूटिंग असेल किंवा मुंबई असेल या ठिकाणी स्थायिक झाला. आणि म्हणून ह्या मतदारसंघातल्या जनतेनं निर्णय घेतलाय, ह्या मायबाप जनतेनं निर्णय घेतला की ह्या वेळेला खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं. आज देशाची निवडणूक आहे, देशाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आपण देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचं, देशाचं सूत्र कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि अशा वेळेला सुद्धा आपल्याकडे 2 पर्याय आहेत. सगळ्या भारतामध्ये माहिती आहे, एका बाजूला राहुल गांधी आणि दुसऱ्या बाजूला 10 वर्ष या भारताचं नेतृत्व केलं
भारताला नवीन भारत म्हणून जगाच्या पाठीवर ओळख निर्माण करून दिली. विकास कामाच्या माध्यमातून असेल जनकल्याणाचे निर्णय ज्यांनी घेतले ते नरेंद्र मोदी. आणि म्हणून अगदी लहान पोरग नर्सरीमध्ये जाणारं मुलगा सुद्धा सांगेल ह्या देशाला आज नरेंद्र मोदीजींचीच गरज आहे पंतप्रधान म्हणून. मग असं असताना आपल्या मतदारसंघाचा खासदार कुठला हवाय, कोण हवाय हे सांगायची गरज नाही. मोदीजी पंतप्रधान होणार असतील, मोदीजी पंतप्रधान होणार आहेत, मग अशा वेळेला आपला खासदार सुद्धा मोदीजींच्या बाजूने मोदींच्या पाठीशी उभा राहणार असावा. अन्यथा गेल्या 5 वर्षात आपण चुकीचा खासदार निवडून दिला, विरोधी पक्षाचा खासदार निवडून दिला आणि आपल्या मतदारसंघाचं मात्र करून टाकलं. केंद्रामधून एकही रुपयाचा निधी आणला नाही, फक्त बडबड बडबड आणि बडबड, नुसती भाषणाच्या व्यतिरिक्त एकही रुपया आणता आला नाही. एवढं दुर्दैव या मतदारसंघाचं. केंद्राचा जो खासदार निधी मिळतो तो खासदार निधी सुद्धा 80% खासदार निधी परत गेला. एवढं सुद्धा त्यांची क्षमता नाही कामं करायची, तर केंद्रातून हजारो कोटी रुपयाचा निधी कसा आणतील. मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो, आज मी या ठिकाणी वाघोलीला आलोय. वाघोली शहर आणि परिसरामधले रस्ते, पाणी, ड्रेनेजची व्यवस्था ह्या सगळ्यांच्या प्रश्नावर गेल्या 5 वर्षात निवडून गेलेल्या खासदारांना एकही भ्रम उचलला नाही. आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, गडकरी साहेबांकडे मी पुणे नगर रस्त्याचे वाहतुकीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये खासदार असताना आणि खासदार नसताना सुद्धा दिल्लीला जाऊन अनेक बैठका घेतल्या आणि बैठका घेतल्यानंतर गडकरी साहेबांनी प्रतिसाद दिला. त्यांनी स्वतः त्यांना माहिती आहे पुणे जिल्ह्याचे ट्रॅफिक कुठं आहे, काय आहे, त्यांचं सातत्यानं पुण्याकडे लक्ष आहे. त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी गेलेल्या, तर पुणे नगर रस्त्याचा वाहतुकीचा खोळंबा कसा होतोय. म्हणून गडकरी साहेबांनी जवळजवळ ह्या रस्त्यासाठी 9,500 कोटी रुपयाचा बजेट तयार केलेलं आहे. पुढच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर 9,500 कोटी रुपये रस्त्यासाठी, एलिव्हेटेड रस्ता, 300-400 कोटी रुपयाचं लँड ॲक्विजिशन, असं साधारण 10,000 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होतोय लवकरात लवकर. आज आपल्या परिसरातला दुसरा एक रस्ता आहे, तळेगाव चाकण शिक्रापूर. सर्वाधिक जास्त ट्रॅफिक असणारी, नगरवरून मुंबईला जाणारी ट्रॅफिक ह्या रस्त्याने जाते आणि या रस्त्याची मागणी अनेक वर्षापासून होते. मी तर अक्षरशः 2014 पासून गडकरी साहेबांच्या संपर्कात आहे. त्यांनी नवीन एजन्सी नेमली, DPR तयार केला आणि आपल्या सगळ्यांच्या मागणीवरून मला या ठिकाणी गडकरी साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करावेसे वाटतात. त्या रस्त्यासाठी गडकरी साहेबांनी जवळजवळ 9,500 कोटी रुपयाचं टेंडर पण काढलेलं आहे. आता लक्षात घ्या, फक्त खासदार आहे म्हणून त्यांनी टेंडर काढलं की मी माझ्या पद्धतीनं करतो असं समोरच्या खासदारानं बोलू नये. ह्या रस्त्यासाठी स्वतः पुढाकार घेतला गडकरी साहेबांनी. त्यांच्याकडे पाठपुरावा मी केला, एकदा नाही दोनदा नाही. खासदार नसताना सुद्धा मी त्यांच्याकडे जाऊन बैठका घेतली आणि गडकरी साहेबांनी आपल्या सगळ्यांची विनंती मान्य केली. दुसरा ट्रॅफिकचा महत्वाचा प्रश्न जो आहे चाकणची ट्रॅफिक, नाशिक फाटा ते चांडोली म्हणजे खेड या शहराच्या ट्रॅफिकसाठी जवळजवळ 9,500 कोटी रुपयाचा एलिव्हेटेड रस्ता आपण त्या ठिकाणी करतोय. त्याचं टेंडर पण पब्लिश झालंय. आचारसंहिता संपल्यानंतर टेंडर सुद्धा ते उघडलं जाईल. गडकरी साहेबांना माहिती आहे ह्या रस्त्यासाठी मी पाठीमागे लागलो. जवळजवळ CP जोशी केंद्रीय मंत्री असताना, काँग्रेसचे मंत्री असताना माझा त्यांचा संघर्ष झाला. लोकसभेच्या सभागृहामध्ये हमरीतुबरी झाली. त्यांना मी म्हटलं, मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांना सांगितलं की खेड सिन्नर रस्त्यासाठी निधी टाकला पाहिजे, हा प्रकल्प घेतला पाहिजे, व्हायबिलिटी गॅप फंड त्याच्यामध्ये मंजूर केला पाहिजे. त्यांनी मला साफ निकार दिला. मी म्हटलं मी आता तुमच्या ऑफिसमधून उठत नाही. त्यांच्या केबिनमधल्या सोफ्यावर मी मांडी घालून बसलो. त्यांना सांगितलं तुम्ही मार्शलला बोलवा, पोलिसांना बसवा. माझ्या दृष्टीनं हा रस्ता महत्वाचा आहे, त्याला मंजुरी मिळाली पाहिजे. नाईलाजानं त्यांना मंजुरी द्यावी लागली. आज गडकरीच्या काळामध्ये DPR झाला, त्याचं टेंडर झालं, गडकरी साहेबांनी पुढाकार घेतला. 1,800 कोटी रुपयाचं काम पूर्ण झालंय. हे फक्त 5 बायपासेस त्या ठिकाणी बाकी होते, राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा. त्या ठिकाणी
भूसंपादनाच्या अभावी कामकाज लेट झालं आणि दरम्यानच्या काळात ILFS नावाची कॉन्ट्रॅक्टर होता, त्यांनी दिवाळखोरी ती कंपनी गेल्यामुळं ते काम बंद पडलं. गडकरी साहेबांनी स्वतः पुढाकार घेतला, मला बोलवलं आणि त्या कंपनीला सांगितलं की तुम्ही NOC द्या, आम्ही आमच्या खर्चानं काम करू, पुढचा हिशोब आपण बघू. जवळजवळ 400 कोटी रुपये गडकरीने मंजूर केले. एवढंच नव्हे तर 2018च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये लोकसभेमध्ये माझा तारांकित प्रश्न होता. त्यावेळेला गडकरी साहेबांनी जाहीरपणे सांगितलं होतं, सन्माननीय खासदार शिवाजी आढळराव यांच्या मागणीवरून 5ही बायपासेस आपण मंजूर केलेत, त्यासाठी निधीची व्यवस्था केली, त्याचं टेंडर झालंय. हे सगळं गडकरी साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी जाहीर करून सुद्धा निवडून आलेला खासदार अवघ्या 2 महिन्यात पोपटासारखा बोलू लागला की 15 वर्षे रखडलेलं काम मी पूर्ण केलं. पुणे नाशिक रेल्वेचं सुद्धा तसंच आहे. पुणे नाशिक रेल्वे हा काय 1-2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये पूर्ण होणारा प्रकल्प नाही. 2005 सालापासून मी खासदार असताना प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये संघर्षानं मी रेल्वे बजेटमध्ये आपल्या त्या प्रकल्पाची मागणी करत आलो. सुरुवातीला त्या प्रकल्पाची किंमत 2,500 झाली, नंतर 7,500 झाली, नंतर 13,500 कोटी रुपये झाली. ज्या वेळेला सुरेश प्रभू मंत्री झाले, रेल्वे मंत्री, त्यांना या प्रकल्पाचे महत्त्व सांगून दिलं आणि त्यांनी त्याला मंजुरी दिली आणि त्याचा DPR तयार झाला. मंजुरीच्यासाठी रेल्वे बोर्डाच्या चेअरमनकडे ते प्रलंबित आहे. दुर्दैवानं 5 वर्ष झाली, माझा पराभव झाला. तेव्हा जी फाईल ज्या टेबलावर होती ती अजूनही त्याच टेबलावर तिथंच आहे, 1 इंच ती फाईल हल्ली नाही. याचं कारण आपण निवडून दिलेला निष्क्रिय खासदार. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं, ही तिन्ही कामं जर करायची झाली तर केंद्राकडनं गडकरी साहेबांच्या खात्याकडनं आपल्याला रस्त्यांसाठी जवळजवळ 20-25 हजार कोटी रुपयाची निधीची जरूरत आहे. रेल्वेसाठी जवळजवळ 25,000 कोटी रुपयाची गरज आहे. आणि अशा वेळेला आपण निवडून दिलेला खासदार गडकरी साहेबांच्या विचाराचा असेल, नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा असेल तर आपल्याला हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नक्कीच त्याची मदत होईल. म्हणून आपल्याला ही विनंती करायला मी या ठिकाणी आलोय. आज मी खासदार नसताना मी गडकरी साहेबांकडे नेहमी गेलो. आपल्याकडे लोणी ते आळंदी या रस्त्याचं मी CRF मध्ये प्रपोजल टाकलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांना विनंती केली, मी विनंती केली. गडकरी साहेबांनी लोणीकंद पासून तुळापूर आळंदी पर्यंतच्या रस्त्याला 35 कोटी रुपये CRFचे गेल्या 2 महिन्यापूर्वी मंजूर केले. माझ्या मागणीवरून मी गडकरी साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याशिवाय 2 वर्षापूर्वी खेड तालुक्यातल्या आदिवासी भागातले काही MDR रस्ते होते, त्यासाठी CRF फंडातून गडकरी साहेबांनी मला खासदार नसताना 5 कोटी रुपये दिलेत. आणि हे सगळं करत असताना मला आपल्याला आवर्जून सांगायचं, समोरचा उमेदवार आता त्यांना पराभव दिसू लागलाय, मग काहीतरी खोटे नाटे आरोप करायला लागलाय, काहीतरी खोटं नाटं श्रेय घ्यायला लागलाय. मग बैलगाडा शर्यत म्हणे मी चालू केली. अखंड महाराष्ट्राच्या काडाकोपऱ्यामध्ये तुम्ही कुठे गेलाय तर लोक सांगतील बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी पुढाकार फक्त आढळरावांचाच होता. नंतरच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या वतीने चांगले वकील दिले आणि मग बैलगाडा शर्यती चालू झाली. ह्या निवडून गेलेल्या खासदारांचं बैलगाडा क्षेत्राशी काही काडी मात्र संबंध नाही. म्हणून अशा धुळपेक करणाऱ्या खासदारापासून आपल्याला सावध राहायचंय. आज त्यांच्याकडे मुद्दे नाही. गावोगावी ते दौऱ्यावर जातात, प्रचार दौऱ्यावर. 12 ठिकाणी बावनकुळे साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो, लोकांपर्यंत त्यांनी येऊ दिलं नाही. गावाच्या वेशीवर ह्या खासदाराला अडवलं जातं आणि सांगितलं जातं की तुम्ही आमच्या गावामध्ये प्रचारासाठी आला, आम्ही तुमच्या वेशीवरच सत्कार करतो, गावामध्ये तुम्ही आतमध्ये येऊ नका, कारण तुम्ही 5 वर्षात आमच्याकडे आला नाहीत, आम्हाला एकही निधी दिले नाही, आम्ही 20 निवेदन पत्र दिली तरी एकाचंही उत्तर नाही, म्हणून आता इथं प्रचार करायची गरज नाही, तुम्ही पुढच्या गावाला जा. असं 12 ठिकाणी त्यांना झालंय. मग आता मुद्दे काय आहे, बोलणार काय आहे? मग आता कुठंतरी आढळरावने हे केलं, आढळरावने संरक्षण खात्याला स्वतःच्या कंपनीच्या फायद्याचे प्रश्न विचारले, असे काहीतरी फालतू प्रश्न विचारले. काल परवा तर त्यांनी कुठल्या चाकांच्या सभेमध्ये सांगितलं की मी वन खात्याची जमीन लाटली. वन खात्याची जमीन लाटणं कोणाला शक्य तरी आहे का? वस्तुस्थिती अशी आहे की आमच्या गावामध्ये काही माझे बंधू असतील की माझ्या माजी सैनिक असतील, त्यांना सरकारने जागा प्रदान केल्या, ते त्याचा पोटसोळ उठला. लष्करातला माजी अधिकाऱ्यांचा अपमान करणं आणि त्यांनी अशा प्रकारचे खोटे आरोप करणं हे थांबवलं पाहिजे. मला आवर्जून या ठिकाणी अजून सांगावंसं वाटतं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
वडू बुद्रुक रस्त्याला शंभू भक्ताच्या मागणीला आणि आमचे तरुण सहकारी जयेशदादा शिंदे यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून 22 कोटी रुपये आदरणीय गडकरी साहेबांनी CRF फंडातून मंजूर केले. वर्क ऑर्डर पण झाली आहे. संपूर्ण रस्ता आपला सिमेंट कॉन्क्रीटचा होणार आहे. मला या निमित्तानं जास्त काय बोलायचं नाही. पुढील चाकण या ठिकाणी सांगता सभा आहे. मला जाता एवढीच विनंती करतो की ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपण जिंकलेलो आहे. समोरच्या उमेदवाराची मानसिकता जर पाहिली तर पराभवाच्या छायेतून कुठेतरी काहीतरी खोटे आरोप करायचे ह्या जनतेला कळून चुकले. 5 वर्ष मतदारसंघामध्ये न फिरलेला खासदार पुन्हा एकदा लोकांपुढे जाऊन सहानुभूती मी साहेबांबरोबर माझी निष्ठा आहे, मी एकनिष्ठ आहे. पण मी सांगेल की माझी निष्ठा आहे मायबाप जनतेशी आहे. 15 वर्ष मी लोकांबरोबर राहिलोय. या पुढच्या काळातही मी कधी गायब होणार नाही. आत्ताच्या खासदारासारखा निवडून गेल्यानंतर पुन्हा 5 वर्षानंतर येतात आणि लोकांची मतं मागतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजयी करा. एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद. आदरणीय श्यामजी गावडे, आदरणीय संदीप बाबा सातव, आदरणीय विजयजी जाचक या सर्वांनी मिळून आदरणीय गडकरी साहेबांना सन्मानित करावं. यानंतर वाघोली गावचे आहे भारतीय जनता पार्टीचे अनिलजी सातव, केतनजी जाधव यांना पण विनंती करतो की आपण गडकरी साहेबांना सन्मानित करावं. त्याचबरोबर शांताराम बापू कटके, महेंद्रजी बाडाळे, सातव सर यांना पण विनंती की आपण गडकरी साहेबांना सन्मानित करावं. 3च सत्कार होतील आणि त्यानंतर यानंतर आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांना सन्मानित करतील. आपल्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सर्व तालुका अध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण बावनकुळे साहेबांना आपण सन्मानित करावं. आणि यानंतर 2 मिनिटासाठी बोलायचं. सुरुवात बालपणामध्ये एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाली आणि मग शालेय जीवनामध्ये ज्यांचं वडिलांचं छत्र हरपलं आणि वडिलांचं छत्र हरपल्यानंतर आईंनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. BCom पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि BCom नंतर ज्यांनी LLB करून विद्यार्थी चळवळीमध्ये भाग घेतला आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल वयाच्या 24व्या वर्षी साहेब ना या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा अखंड मानववाद आणि अंत्योदयाचा विचार ज्यांनी अनुकरण केला असे एक्सप्रेसवे मॅन ऑफ इंडिया आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांना मी विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. हॅलो, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आढळराव पाटलांकरता
समर्थन करून त्यांच्या विजयी होण्याकरता प्रयत्न करणारे सर्व मंचावरचे सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आपण सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक कोणा व्यक्तीचं कोणा पक्षाचं भविष्य निश्चित करणारी निवडणूक नाही आहे. तर ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा आणि भवितव्याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे. गेल्या 10 वर्षापासून मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये जे सरकार आहे त्या सरकारमध्ये मंत्री राहण्याचं सौभाग्य मला मिळालं. मी माझ्या डिपार्टमेंटतर्फे पुणे विभागाला 2 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामं या ठिकाणी पूर्णपणे केलेली आहे. आपल्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे आपण सगळे पंढरपूरच्या विठोबाचे भक्त आहोत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती आणि मराठी संत वाङ्मय या सगळ्यावर आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे. आपल्या या महाराष्ट्रातले लाखो वारकरी दरवर्षी वारीला जातात पंढरपूरला. आणि मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा हा निर्णय घेतला की तुकाराम महाराजांच्या देहूपासून आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पालखी मार्ग बांधायचा. आणि माझं हे भाग्य आहे की हा पालखी मार्ग जवळपास पूर्ण होत आलेला आहे आणि निवडणूक संपली की याचं उद्घाटन होणार आहे. हे आपल्या सगळ्यांकरता खूप अभिमानाचा आणि आनंदाचा हा क्षण आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गजानन महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या सगळ्यांनी आपलं जीवन समृद्ध आणि संपन्न केलेलं आहे. आपल्या जीवनाला आकार दिलेला आहे. आपल्या सगळ्यांचं ते दैवत आहे. आणि म्हणून अतिशय ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या मार्गदर्शनाशी जीवनाशी जुळलेला असा हा 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग ठिकठिकाणी तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमा उभ्या केल्या. एवढंच नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी वृक्षवल्ली म्हणून ज्याचा उल्लेख केला ते वृक्ष पण आपण या ठिकाणी लावण्याचा निर्णय घेतलेला. मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मला बांधायला मिळाला. मुंबई शहरामध्ये 55 उड्डाणपूल बांधायची संधी मिळाली. वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली. त्याच काळामध्ये मी पुणे ते अहमदनगर हा रस्ता देखील बांधला. पण पुणे हे फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपली लोकसंख्या वाढते आहे की त्यामुळे स्वाभाविकपणे आज कितीही रस्ते बांधले तरी ट्रॅफिक काही कमी होत नाही. गाड्यांची संख्या काही कमी होत नाही. आणि म्हणून या भागामध्ये आम्ही आता असा निर्णय केलेला आहे की पुण्यापासून औरंगाबाद संभाजीनगरपर्यंत एक नवीन रस्ता बांधायचा निर्णय केलेला आहे. आणि हे काम आम्ही महाराष्ट्र सरकारच्या MSIDC ला दीक्षित साहेब ज्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा रस्ता तर करणारच आहे. पुणे ते औरंगाबाद 2 तासामध्ये. पण त्याचबरोबर पुण्याचा आणि मुंबईचा
आणि सोलापूर आणि कोल्हापूरचा ट्रॅफिक कमी करण्याचा आम्ही खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. तुम्ही कधी हिमाचल प्रदेशमध्ये मनालीला गेला असाल, मनालीला वरती जायला रोहतांग पासला जायला 3.5 तास लागतात. पण मनालीमध्ये आम्ही अटल टनेल बांधलेली आहे. आता 3.5 तास नाही तर 8 मिनिटात जाता येतं. 8 मिनिटात. नंतर या टनेलमधून बाहेर आल्यानंतर हिमालयाच्या मध्यभागातून आपण 8 टनेल आणि रस्ता लडाख आणि लेह पर्यंत बांधायला घेतलेला आहे. लडाख लेहला आल्यानंतर एक झोजिला नावाची आशियामधली सगळ्यात मोठी टनेल 11.6 किलोमीटर बांधून जवळपास पूर्ण करत आणलेली आहे. पुढच्या 3-4 महिन्यात त्याचं उद्घाटन होणार आहे. ती टनेल कारगिल जिथे युद्ध झालं त्याच्या खाली आहे. तिथून बाहेर निघालं की झेडमोर टनेल आहे आणि झेडमोर टनेल देखील आता पूर्ण झाली आणि ती पूर्ण करून आपण श्रीनगरमध्ये येतो. श्रीनगरमध्ये आल्यानंतर श्रीनगर जम्मू हायवे आता 4 लेन केलेला आहे आणि 18 टनेल माझ्या काळामध्ये आपण त्या रोडवर बांधले. 18 टनेल. आणि कटराच्या आधी कटरा दिल्ली एक्सप्रेस हायवे आहे, ज्यामुळे ॲक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवेने अमृतसर वरून आपण दिल्लीला येऊ आणि दिल्ली ते मुंबई हा द्रुतगती महामार्ग आहे. मुंबई पुण्यापेक्षा एक्सप्रेस हायवेपेक्षा रुंदीमध्ये 3 पट मोठा आहे आणि 1 लाख कोटी रुपयाचा एक रस्ता या वर्षी डिसेंबर पर्यंत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट पर्यंत बांधून पूर्ण होणार आहे. पण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ने आपण दिल्लीहून निघून सुरतला आलो की सुरतवरून सुरत चेन्नई हा नवीन 50,000 कोटी रुपयाच्या हायवेचं काम जोरात सुरू आहे. आपण सुरतवरून निघालो की नाशिकला, नाशिकहून निघालो की अहमदनगरला, अहमदनगरहून निघालो की सोलापूरला, सोलापूरहून निघालो की कर्नूलला आणि कर्नूलवरून हैदराबाद, चेन्नई, बेंगलोर, मंगलोर, कोचीन, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी पर्यंत. आता दिल्लीहून जर दक्षिणेत जायचं असेल, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, तर आता मुंबई आणि पुण्याला आणि कोल्हापूर आणि सोलापूरला येण्याची गरज नाही. हा ट्रॅफिक तिकडनंच जाणार आहे. त्यामुळे आपल्या भागातलं कंजेशन कमी होणार आहे. पुणे औरंगाबादमुळे या रोडवरचं कंजेशन कमी होणार आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या भागामध्ये आपल्याला ट्रॅफिक जाम पासून मुक्ती मिळावी म्हणून अतिशय महत्त्वाचे प्रोजेक्ट 40,000 कोटी रुपये खर्च करून डबल डेकर फ्लायओव्हर आपण या भागामध्ये बांधायचा निर्णय घेतलेला आहे. पुण्याचा हा जो आपला ग्रीनफील्ड हायवे आहे पुणे औरंगाबाद, हा विशेषतः रांजणगाव, तिथून विडकीन, औरंगाबाद आणि अहमदनगर शहराच्या बाहेरून बीड जिल्ह्यामधून डायरेक्ट औरंगाबादला जाणार आहे पैठणच्या बाहेरून. आणि म्हणून हे अंतर केवळ 2 तासात होणार आहे. शिरूरमधला पुणे नाशिक रस्ता ही अतिशय ट्रॅफिक आहे. नाशिक फाटा ते खेड डबल डेकर एलिव्हेटेड रोडचा आम्ही टेंडर काढलेला आहे. हा 30 किलोमीटर आहे. त्याची किंमत 10,000 कोटी रुपये आहे आणि हा 6 पदरी आहे. खाली रस्ता, वरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती फ्लायओव्हर आणि आज मला आनंद आहे की त्याच्यावरती आपण मग मेट्रो चालवू शकतो अशी व्यवस्था पण केलेली आहे. मला विश्वास आहे की या रोडमुळे नाशिक फाटा ते खेड या रस्त्यावरचा ट्रॅफिक कमी होणार आहे आणि खेडच्या पलीकडे नाशिक पर्यंत आता जाणाऱ्यांनी सांगितलं त्या ठिकाणी 6 गावांना बायपास केलेला आहे. त्याची कामं सुरू आहे. म्हणजे पुणे ते नाशिक
यातल्या ट्रॅफिक जॅमची अडचण निश्चितपणे दूर होईल. आधी ज्याकरता 1 ते 1.5 तास लागत होता ते केवळ 25 मिनिटात होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. दुसरा महत्वाचा, तळेगाव चाकण शिक्रापूर 54 किलोमीटर, किंमत 7,000 कोटी रुपये. ROW 25 मीटरचा आहे, सद्यस्थिती 2 पदरी आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर या 54 किलोमीटर लांबीमध्ये डबल डेकर उड्डाण पूल आहे. खाली रस्ता, त्याच्यावर उड्डाण पूल, त्याच्यावर उड्डाण पूल. याचे डिझाईन फायनल झालेला आहे, याचेही टेंडर काढलेला आहे. आणि मला विश्वास आहे की हा रस्ता तळेगाव चाकण शिक्रापूर पर्यंत येण्याचा ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम यातून पूर्णपणे सुटेल. तिसरा जो रस्ता आहे तो पुणे ते शिरूर आहे. आणि हा जो हायवे प्रोजेक्ट आहे हा 10,000 कोटी रुपयाचा आहे. पुणे अहमदनगर मार्गावर आहे. आणि या हायवेमुळे निश्चितपणे शिरूर पर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिक जाम राहणार नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी प्रदूषण पण कमी होईल. आणि मल्टीलेअर फ्लायओव्हर असल्यामुळे वर्षावर लोक निघून जातील, ही पण सुविधा प्राप्त होणार आहे. हडपसर ते यवत हा जवळपास 4,000 कोटी रुपयाचा 33 किलोमीटर पुन्हा डबल डेकर एलिव्हेटेड हायवे आहे. आणि यामुळे मला विश्वास आहे की वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटेल. जिथे 1.5 तास लागला तिथे 20 मिनिटात आपला प्रवास होईल. मला आनंद आहे की या 4ही रस्त्यामुळे आपण पुण्याचा रिंग रोड देखील तयार केलेला आहे. 173 किलोमीटरचा भाग 1 जो आहे तो उर्से ते शिवरे लांबी 68 किलोमीटर. भाग 2 शिवरे ते सोरतापवाडी लांबी 34 किलोमीटर. भाग 3 सोरतापवाडी ते सोलू लांबी 30 किलोमीटर. भाग 4 सोलू ते उर्से लांबी 39 किलोमीटर असा हा रिंग रोड आहे. त्यालाही आपण मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे काम आम्ही करतो, तर आपण हे काम त्यांना दिलेलं आहे. म्हणजे या 5 कामाची जर तुलना केली तर तुमच्या मतदारसंघात आणि बाजूला 50,000 कोटी रुपयाची कामं होणार आहे. पालखी मार्ग वेगळा, पुणे सातारा कोल्हापूर 6 लेन होतो तो वेगळा, पुणे औरंगाबाद होतो, पुणे आता बंगलोर पण रस्ता आपण बांधायला घेतला आहे. आज या भागामध्ये 2 ते 2.5 लाख कोटी रुपयाची कामं होत आहेत. या कामाचं श्रेय कोणाला आहे? या कामाचं श्रेय मला नाही आहे, अड्याळांना नाही आहे. या कामाचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला आहे. कारण या जनतेने आम्हाला खासदार म्हणून निवडून दिलं, मोदी निवडून आले, मेजॉरिटी आली, ते प्रधानमंत्री झाले आणि म्हणून महाराष्ट्र बदलला. मी 5 लाख कोटी रुपयाची कामं महाराष्ट्रात केली. 18,000 कोटी रुपये जलसिंचनाकरता दिले. पश्चिम महाराष्ट्रामधले जे प्रकल्प बंद पडलेले होते, टेंभू, म्हैसाळ, त्या सगळ्या ठिकाणी मला सोलापूर जिल्ह्यात आता हेलिकॉप्टरवरून वरती जत, दुष्काळी भाग सांगली आणि साताऱ्याचा त्या भागामध्ये पाणी पोहोचलेलं बघायला मिळालं. मला मनापासून खूप आनंद झाला. या भागामधला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. त्याकरता उद्योग, व्यापार आणि शेतीच्या क्षेत्रात प्रगती आणि विकास झाला पाहिजे. पण उद्योग आणि व्यापार, शेतीमध्ये व्यवसाय करायचा असेल, विकास करायचा असेल तर 4 गोष्टी आवश्यक आहेत. वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन. रस्ते पाहिजे, दळणवळणाची साधनं पाहिजे, पाणी पाहिजे आणि वीज पाहिजे. मला अतिशय आनंद आहे की त्यामुळे शेतकऱ्यांचाही विकास होईल आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल. मी ट्रान्सपोर्टचा मंत्री, ऑटोमोबाईलचा मंत्री आहे. मी आता मध्ये
इलेक्ट्रिकची गाडी सुरू केली, इलेक्ट्रिकची स्कूटर, इलेक्ट्रिकची कार, इलेक्ट्रिकची बस आणि 6 महिन्याच्या आत आता इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर पण येणार आहे. आपल्या शेतकऱ्याचा खर्च निग्लिजिबल होईल. डिझेल पेट्रोलची गरज नाही आहे. आमच्या सरकारमध्ये मी 2004 पासून सातत्याने इथेनॉलची मागणी करत होतो, पण मला आनंद आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही इथेनॉल सुरू केलं. मीच ऑटोमोबाईलचा मंत्री आहे, माझ्याकडे इनोवा गाडी आहे आणि ती गाडी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% बायो इथेनॉलवर चालते. 60% वीज तयार करते, 40% इथेनॉलवर चालते. आणि मला सांगताना तुम्हाला आनंद होतोय की ॲव्हरेजचा हिशोब लावला तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव पडेल, एवढ्या प्रमाणामध्ये आपली बचत होणार आहे. एवढा ॲव्हरेज आहे. आता इंडियन ऑइल इथेनॉलचे 3 पंप टाकणार आहे. बजाज, TVS, हिरो, होंडा इथेनॉलच्या बाईक, स्कूटर मार्केटमध्ये आणणार आहे. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की इथेनॉल म्हणजे इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आम्ही इलेक्ट्रिकच्या गाड्या आणल्या, इथेनॉलच्या आणल्या. आता पाण्यापासून हायड्रोजन तयार होणार आहे. माझ्याकडे दिल्लीला गाडी आहे, तिचं नाव आहे मिराई. मिराई जपानी शब्द आहे. मिराईचा अर्थ आहे भविष्य. आणि या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे, तर तो आता ऊर्जादाता झालेला आहे. केवळ ऊर्जादाता नाही, तर आपला शेतकरी आता इंधनदाता झाला आहे. केवळ इंधनदाता नाही, तर आपला शेतकरी आता हायड्रोजन तयार करणार आहे. देशातला शेतकरी बिटुमिन, डांबर तयार करतोय, हवाई इंधन तयार करतोय. आणि आता आपली गावं समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मला विश्वास आहे की आपल्या देशाचं जर भविष्य बदलवायचं असेल, शेतकऱ्यांचं कल्याण करायचं असेल, तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं असेल, तर आपल्या देशाला आपल्याला जगातली सगळ्यात 3ऱ्या नंबरची मोठी आर्थिक व्यवस्था करायची आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे. आपल्या देशातल्या तरुण इंजिनियर्सने जगामध्ये जाऊन आपलं नाव कमावलेलं आहे. हा देश सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली झाला पाहिजे. हा देश भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे. हा देश विश्वगुरु झाला पाहिजे. या देशात $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे. हे आमचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मी आपल्याला विश्वासाने सांगतो की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार यांनी 10 वर्षात एवढी कामं केली आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 60 वर्षात जेवढी कामं झाली नाही, तेवढी या 10 वर्षात माझ्या एकट्या डिपार्टमेंटने एवढी कामं केली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो की तुमच्या स्वप्नातलं पुणे, तुमच्या स्वप्नातले खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि तुमच्या स्वप्नातला भारत निर्माण करणं हेच आमचं स्वप्न आहे. जे काँग्रेसने 60 वर्षामध्ये केलं नाही, ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं आहे. आणि म्हणून त्यांच्याजवळ विषय नाही आहे. तुमच्याकडे येतात, खोटा प्रचार करतात की भारतीय जनता पार्टी निवडून आली, NDAचं सरकार आलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार आहे. मी लॉ ग्रॅज्युएट आहे. संविधानाचा पेपर आम्हाला होता. सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती नावाची मोठी केस झालेली आहे. आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 7 न्यायमूर्तींनी एक निवाडा दिला आहे. तो निवाडा काय आहे? केशवानंद भारती केस मधला निर्णय हा आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेची मूलभूत तत्व कधीही बदलू शकत नाही. कोणी नेता, प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि संसद देखील
घटनेची मूलभूत तत्व बदलवू शकत नाही. ही मूलभूत तत्व काय आहे? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच हे बदलू शकत नाही. पण घटनेचा पार्ट 2 जो आहे त्या याच्यामध्ये जी कलम आहे ती बदलू शकतात. पण मला आपल्याकडे सांगताना दुःख होत आहे की बाबासाहेबांचं संविधान 80 वेळा तोडायचं पाप या देशात कोणी केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं आहे. आणीबाणीच्या काळामध्ये, इंदिराजींच्या काळामध्ये तर घटनेची 80-83 करून टाकली. जनता पार्टी आल्यावर पुन्हा घटना दुरुस्ती करावी लागली होती. आणि म्हणून ज्या काँग्रेसने घटना तोडण्याचा 80 वेळा पाप केलं ते काँग्रेसवाले आता सांगून राहिले आहेत की भाजपवाले निवडून आले तर घटना बदलवणार आहे. मुसलमानांना सांगतात ये बीजेपी वाले खतरनाक है, ये चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मुहर लगाओ. मला सांगा, उज्ज्वला योजना, आयुष्य योजना, इतक्या योजना आल्या, हजारो लाखो करोडो लाभार्थी आहेत. एक तरी उदाहरण सांगा की मुस्लिमाला आणि दलिताला या योजनेत भाग घेता येणार नाही म्हणून त्यांना आम्ही या योजनेचा फायदा दिला नाही, त्यांच्यावर अन्याय केला, असं एक तरी उदाहरण सांगा. कोणावरही अन्याय केला नाही. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो. दिल्लीला माझ्या घरी, माझ्या ऑफिसमध्ये माझ्या आई वडिलांचा फोटो नाही आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श शासक, सर्व दृष्टीचे आदर्शाचं यथार्थ परिपूर्ण वर्णन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या, अनेक राज्य जिंकली, पण शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये कुठली मस्जिद तोडली आहे का मला सांगा? कधी नाही. अनेक लढाया लढल्यानंतर लोक शरण आले, तिथल्या महिला त्यांना त्यांची ओटी भरल्या गेली आणि त्यांना आपल्या घरी सुखरूपपणे त्यांचा मान सन्मान करून पोहोचवून देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्या शिवाजी महाराजांची शिवशाही आमचा आदर्श आहे. प्रभू रामचंद्रांचं रामराज्य हे आमचा आदर्श आहे आणि ते देशात आणायचं आहे, हाच आमचा संकल्प आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक आणि आर्थिक समता, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली समता, राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलेलं सामाजिक आर्थिक परिवर्तन हे आमचं उद्दिष्ट आहे. कोणी व्यक्ती आपल्या जातीने, पंथाने, धर्माने, सेक्सने मोठा नाही, तर तो आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने मोठा, याच्यावर आमचा विश्वास आहे. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मानवतेच्या आणि समतेच्या आधारावर हा समाज उभा झाला पाहिजे, हे आमचं कन्व्हिक्शन आहे. मी पण लोकसभा लढतोय, लाखो मतांनी जिंकणार आहे. मी माझ्या मतदारसंघात लोकांना सांगितलं की मी जात पात पाळत नाही. मैं नागपुर का और नागपुर वाले मेरे, नागपुर मेरा परिवार. आणि स्पष्टपणे सांगितलं कि जो करेगा जात की बात उसको कसके पडेगी लात. आम्ही हे राजकारण कधी केलं नाही, करणार नाही. ज्या लोकांना आपल्या कार्यकर्तृत्वावर विजय मिळवता येत नाही ते जातीच्या ढाली पुढे करतात आणि कोणी जातवाला इतिहास आहे, आपल्या जातवाल्याचं कधी कल्याण करत नाही. आणि म्हणून जाती पातीच्या राजकारणावर विश्वास ठेवू नका. या देशाचं भविष्य बदलवायचं आहे, भारताला विश्वगुरु बनवायचं आहे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे, तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे, गाव सुखी समृद्ध संपन्न एवढी करायची आहे
की केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज आम्हाला निर्माण करायचं ही आमची संकल्पना आहे. आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDAचं सरकार दिल्लीमध्ये आणलं पाहिजे, तर महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांचं भविष्य बदलणार आहे. आणि म्हणून ही निवडणूक अडाळरावांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे. ही सगळी कामं झाली त्या काळामध्ये अडाळरावांनी सातत्याने अनेक वेळा माझ्याकडे आले, या कामाचं त्यांनी फॉलोअप केलं. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा तुमची स्वप्न पूर्ण करण्याकरता, महाराष्ट्राला सुखी समृद्ध संपन्न करण्याकरता, आपल्या देशाला विश्वगुरु बनवण्याकरता आणि जगातली तिसरी आर्थिक व्यवस्था तयार करण्याकरता अडाळरावांच्या या ठिकाणी घड्याळाचं चिन्ह आहे, त्या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा, त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या आणि दिल्लीमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली तुमचं भविष्य बदलवणारं सरकार आणण्याकरता सहकार्य करा, ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि समर्थनाने अडाळराव निश्चितपणे रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने विजय होतील असा विश्वास व्यक्त करतो. माननीय अजितदादा या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत करतो आणि माझ्याबरोबर जोरात नारा द्या, भारत माता की, भारत माता की, भारत माता की जय. धन्यवाद. धन्यवाद गडकरी साहेब. हो सत्कार होते. ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते केंद्रातले केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब, चंद्रशेखर बावनकुळेजी, आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रासप, त्याच्यामध्ये RPI आठवले, RPI खरात, कवाडे, सदाशिवराव खोत, अनेक राजकीय पक्ष एकत्र येऊन जी महायुती केली, ह्या महायुतीचे उपस्थित असणारे सर्व घटक पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, माझ्या वाघोली परिसरातील आणि पंचक्रोशीतील जमलेले सगळे माझे बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, मला जरा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण आता मी बीड जिल्ह्यामध्ये होतो. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं माझी तिथं सभा होती आणि त्यामुळे थोडासा वेळ लागला. मित्रांनो, आपण फार पहिल्यापासून एकमेकाला ओळखतो. 91 साली मी या भागाचा खासदार झालो होतो, 3 महिन्याचा झालो होतो, परंतु नंतर काही राजकीय स्थिती नंतर घडली आणि मला राजीनामा द्यावा लागला. परंतु त्यावेळेस पासून तसा बघितलं तर या भागातल्या कार्यकर्त्यांचा माझा आणि जनतेचा संबंध यायला लागला. त्यावेळेसची परिस्थिती आताची परिस्थिती जमीन आसमानाचा फरक पडलाय. वाहतूक प्रचंड वाढलेली आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे लोकांना अक्षरशः इथं प्रवास करणं मुश्किल झालेलं आहे. मी सगळ्या महाराष्ट्रात सांगतो, ही निवडणूक भावकीची गावकीची निवडणूक नाहीये, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. पुढच्या पिढीचं काय आपण करणार आहोत याबद्दलची दिशा देणारी निवडणूक आहे. एक विजन डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी साहेबांनी 10 वर्ष काम केलं, त्याचा उल्लेख गडकरी साहेबांनी आत्ताच आपल्या भाषणामध्ये केला. या 10 वर्षामध्ये गडकरी साहेबांनी देखील तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये माग 60 वर्षामध्ये एवढी कामं झाली नव्हती, एवढी कामं रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर केलेलं आपण पाहतोय. मग आपला पालखी मार्ग देऊळ टू पंढरपूर असेल, आळंद टू पंढरपूर असेल, तिकडे समृद्धी महामार्ग आपण राज्य सरकारने केलेला असेल, वेगवेगळ्या प्रकारचे हायवे केलेले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे नवीन रोड केलेले असतील. मित्रांनो, मी पण तुमचा पालकमंत्री या नात्याने ज्यावेळेस माहिती घेत असतो त्यावेळेस आपल्याला ही वाहतुकीची कोंडी सोडून एक मार्ग काढायचा असेल तर रिंग रोडला चालना दिली पाहिजे. मी अनेक वर्ष प्रयत्न केला, परंतु त्याला काही ना काही यश येत नव्हतं, अडचणी येत होत्या. आता मात्र त्या सगळ्या जागा आपण ताब्यामध्ये घेतल्यात. रस्ते विकास महामंडळाने आता 20,000 कोटी रुपयाचं रिंग रोडचं टेंडर काढलेलं आहे, जागेची किंमत सोडून. आणि त्याच्यामध्ये आपण मोठाच्या मोठा रिंग रोड पुणे आणि पिंपरी चिंचवडला दोन्ही शहरांना
गोलाकार त्या ठिकाणी वळणारा अशा प्रकारचा घेतो 170 किलोमीटर लांबीचा. त्याच्यामुळं आतमध्ये कारण नसताना काही वाहनं ज्यावेळेस माझ्या नगर रोडवरून येतात, काहींना जायचं असतं नाशिक रोडला, काहींना जायचं असतं इकडं सोलापूर रोडला, काहींना जायचं असतं तिकडं सातारा रोडला, पण ते पण आतमध्ये शिरतात आणि मग शहरातनं गर्दी करतात. त्याकरता इथून पुढं नगर रोड, नाशिक रोड, मुंबई रोड, तिकडं कोकणाचा रोड, तिकडं सातारा रोड, इकडं सोलापूर रोड, तिकडं नीरा रोड, ह्या सगळ्या भागामध्ये वाहनं येत असताना ते शहरामध्ये येणार नाही. माझा प्रयत्न आहे 10 टेंडर आम्ही वेगवेगळे काढलेली आहेत जेणेकरून फास्ट काम व्हावं, अशा प्रकारची माझी भूमिका आहे. एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस हे सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये मला साथ देत आहेत आणि त्या प्रकारे बरेच वर्षाचं अधुरं राहिलेलं स्वप्न आपण त्या ठिकाणी पुढं करतोय. एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. महायुतीनं पुढं जाऊन PMRDAचा पण एक रिंग रोड दोन्ही शहराला मिळून आपण करतोय. जमिनीचा योग्य मोबदला देतो, काळजी करू नका. 4 पट पैसे कमीत कमी रेडी रेकनरच्या तिथल्या शेतकऱ्याला किंवा तिथल्या घरमालकाला की घराचे आणि त्याचे सगळ्याचे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यावर कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही, परंतु त्यांची पर्यायी व्यवस्था त्यांनी त्या पैशातनं करून घ्यावी. आणि हा रोड झाला की एकदा 2 रोड झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये आपल्याला ट्रॅफिकचा एक दिलासा मिळेल, वाहतुकीची कोंडी सुटायला मदत होईल. एवढ्यावर आपण नाही थांबणार. मधी नरेंद्रभाई मोदींनी 16,000 कोटी रुपयाचे आपल्या इथं मेट्रोचं काम केलं, पण ते झालं वनाज ते रामवाडी आणि दुसरं झालं निगडी टू आपल्या कात्रज. आता स्वारगेट पर्यंतच आहे, परंतु कात्रज पर्यंत आपण जाणार आहे. मला तिथपर्यंत नाही. मी मला रेस्कोर्सला जी सभा होती त्याच्यात मोदी साहेबांना म्हणालो की मोदी साहेब, आमच्या ह्या 4 लोकसभा मतदारसंघाशी संबंधित ही मेट्रो आहे. मग ती बारामती लोकसभा, शिरूर लोकसभा, माझं पुणे लोकसभा किंवा आमची मावळ लोकसभा, चौघांचा भाग या मेट्रोच्या मध्ये येतो. आम्हाला अजून मेट्रो तिकडं चाकणला द्यावी लागेल, इकडं पार मला वाघोरीच्या पुढपर्यंत आणावी लागेल, तिकडं मला उरई कांचन पर्यंत न्यावी लागेल, तिकडं सासवड पर्यंत न्यावी लागेल, पलीकडच्या बाजूला आमच्या देहू पर्यंत न्यावी लागेल, तिकडं चांदणी चौकापर्यंत आहे परंतु तिथं भागत नाही, त्याच्याही पलीकड भोगाव पर्यंत आपल्याला न्यावी लागेल. तशा आणि इकडं आंबेगाव जे खडकवासल्याच्या नंतरचं गाव आहे परंतु शहरामध्ये आलेलं आहे, अशा प्रकारची मेट्रो केल्याशिवाय गत्यंतर नाही. मित्रांनो, केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून दिला तरच आपल्याला हक्काने पैसा आणता येईल आणि त्या पद्धतीनं 20% केंद्राचा, 20% राज्याचा, 10% आपल्या महानगरपालिका किंवा PMRDAचा आणि 50% त्याच्यामध्ये वित्तीय संस्थेचा, अशा पद्धतीनं ते काम आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये जरा कामाला वेळ लागतो, परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की याच्यामध्ये चांगल्यातले चांगले कॉन्ट्रॅक्टर, जसं आता शिवाजीनगर ते हिंजवडीचं टाटाला आम्ही काम दिलेलं आहे आणि टाटाच्या सारखं मागे लागलोय की झटपट काम उरक, झटपट काम उरक. माझ्या माहितीप्रमाणे मी गडकरी साहेबांच्या संपूर्ण भाषणाला नव्हतो, परंतु गडकरी साहेबांनी मला सांगितलं, अजित इथनं आपल्याला डबल फ्लायओव्हर करावं लागेल आणि मग त्याच्यावर मेट्रो करावं लागेल. त्याच्यामध्ये L&Tला त्यांनी सर्वे करायला सांगितलेलं होतं. त्यांच्या मनामध्ये देखील इथली ट्रॅफिकची कोंडी माझ्या नगर रोडची, सोलापूर रोडची सोडवण्याच्या करता निश्चितपणे काही विजन त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, काही त्यांच्याकडे कार्यक्रम आहे. मित्रांनो, जसं गडकरी साहेब मगाशी म्हणाले, काँग्रेसवाल्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीची कामं होत नव्हती. मी देखील त्याच सरकारमध्ये होतो, मी देखील त्यावेळेस खासदार काँग्रेसमधनंच पंजावर झालो होतो. ही गोष्ट मी नाकारत नाही, परंतु आज नरेंद्र मोदी विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, झटपट निर्णय त्या ठिकाणी देतात, धडाडीनं काम करणारं एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि त्याच्यावरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक सहकारी मित्रांनी, मी असेल, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अशा अनेक लोकांनी, मग सुनील टिंगरे असेल, माझा अण्णा बनसोडे असेल किंवा चेतन तुपे असेल, इकडं आमचा अतुल बेनके असेल, दिलीप मोहिते असेल, सुनील शेळके असेल, दत्ता भरणे असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून यामध्ये आपल्या भागातली कामं होण्याकरता, तुमच्या माझ्या पुणे पिंपरी चिंचवडचे प्रश्न सोडवण्याच्या करता आणि आपल्या राज्याच्या बरोबर
जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आपल्या इथं पिण्याच्या पाण्याचे काही प्रश्न आहेत. लोकसंख्या इतकी झपाट्याने वाढते की सगळे कार्यकर्ते महायुतीचे मला भेटतात आणि सांगतात, दादा इथं पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर बनलेला आहे. आपण बाबा आस्केडचं पाणी आणलं, आपण इकडं वरसगाव पानशेत खडकवासला टेमघरचं पाणी आणलं, तिकडं पिंपरी चिंचवडला पवनेचं पाणी आणलं, परंतु तेही पाणी वाघोलीकरांनो आपल्याला कमी पडायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही आता मुळशी धरणातनं वीज तयार करायच्या ऐवजी त्यांना पर्यायी दुसरी वीज उपलब्ध करून द्यायची टाटाला, आणि ते पाणी आपण शहराला आणि आजूबाजूच्या गावांना पिण्याच्या करता घ्यायचं, जेणेकरून वरसगाव पानशेत आणि खडकवासला ह्याचं पाणी तिकडं खाली माझा इंदापूर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुका, पुरंदर तालुका आणि हवेली तालुका ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पण पाणी मिळेल आणि त्यांची पण शेतीवाडी, त्यांची पण फळबाग, त्यांची पण फुलबाग ही चांगल्या प्रकारे होईल. या पद्धतीचं धोरण मित्रांनो आम्ही स्वीकारलेलं आहे. त्याकरता उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं 13 तारखेला आपल्या भागातनं शिवाजीराव आढळराव पाटील यांचं घड्याळाचं चिन्ह आहे, त्याच्या समोरचं बटन दाबण्याचं काम करायचं. कारण त्यांना मागं 3दा खासदारकीचा अनुभव आहे. शिवाजीरावांनी त्या काळामध्ये चांगलं काम केलं. मीच मागच्या वेळेस शिवाजीरावांचा पराभव करण्याच्या करता डॉक्टर अमोल कोल्हेला पक्षात घेतलं. मी त्यांना तिकीट दिलं. मला वाटलं की एक तरुण मुलगा आहे, तरुण कार्यकर्ता आहे, तरुण अभिनेता आहे, काहीतरी आपल्याकरता चांगलं करेल. परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, दादा मी सेलिब्रिटी आहे, मी काम करायला मोकळा नाही, मी अभिनेता आहे, मी कलाकार आहे, मी नट आहे, मी मालिकेमध्ये काम करतो, मी चित्रपटात काम करतो आणि मला हे शक्य नाही. मित्रांनो त्याच्यामुळं ते राजीनामा द्यायला निघाले होते. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे अनेक वर्ष जरी पवार साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष असले तरी बाकीची संघटनेतली बरीचशी कामं, मग जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेची तिकीटं असतील, वेगवेगळी पदं देण्याचं काम असेल, आमच्या मार्केट कमिटीचे काही निवडणुका असतील, कारखान्याच्या काही निवडणुका असतील, ह्या सगळ्यामध्ये माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि त्याच्यातनं अनेक कार्यकर्त्यांना आपण उभं करण्याचं काम केलं. एकच भावना होती की सगळ्यांनी मिळून तुमच्या माझ्या भागाचा विकास करावा. आता बोलत असताना गडकरी साहेबांनी सांगितलं जातीपातीचा विचार करू नका. पण आपल्याला विनंती करेन की जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला काल राज ठाकरे देखील पुण्यामध्ये होते, माझ्या इतर ठिकाणी सभा होत्या, परंतु आज मी पेपरमध्ये वाचलं त्यांनी पण सांगितलं त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, त्यांचा झेंडा वेगळा आहे. माझा पक्ष, माझा झेंडा, माझा चिन्ह वेगळं आहे. परंतु त्यांनी कबूल केलं की मी अनेक नेते बघितले, परंतु अजित पवारनी राजकारणात आल्यानंतर जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन त्यांनी काम केलं. आज विरोधक देखील माझ्याबद्दल हे मान्य करतात. मलाही ते मनापासून ती भूमिका माझी आहे. मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेनं पुढे त्या ठिकाणी जातो. मित्रांनो, पुणे वाघोली मेट्रो त्याच्यामध्ये आपण ती मंजूर केली, परंतु एक विनंती आहे की मेट्रो पुढे छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ, तुळापूर आणि वडू इथपर्यंत गेली पाहिजे. 100% ती तिथपर्यंत पण जाईल. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त त्याच्याकरता तुम्ही 13 तारखेला खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता घड्याळाच्या शेजारचं बटन दाबा. केंद्रातनं निधी शिवाजीराव आढळराव पाटील आणतील, त्यांना मदत एकनाथराव, मी आणि देवेंद्रजी करू. त्यांच्या जोडीला मुरलीधर बोळ आहेत, सुनेत्रा पवार आहेत, तिकडे श्रीरंगप्पा बारणे आहेत. आम्ही तिथं मोदी साहेबांना सांगू की मोदी साहेब, आज जिल्ह्याने 4 खासदार निवडून दिलेले आहेत, आम्हाला आता निधी पाहिजे, आम्हाला आता तिथं केंद्रातनं मेट्रो करण्याच्या करता निधी पाहिजे, रस्ते बांधण्याच्या करता निधी पाहिजे. माझ्या इथं 24 तास
7 दिवस पाणी मिळावं याकरता पाण्याच्या मोठ्या योजना आणि उंच पाण्याच्या टाक्या आम्हाला बांधायच्यात, आम्हाला मुळशीचं पाणी आणायचंय, त्याकरता आम्ही निधी पाहिजे. मित्रांनो, अलीकडच्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1 जानेवारीला आपला रणस्तंभ जो आहे, कोण त्याला विजयस्तंभ म्हणतं, कोण त्याला रणस्तंभ म्हणतं, वेगवेगळ्या नावाने तो ओळखला जातो. तो कार्यक्रम यासाठी पुढं पेरणे फाटापर्यंत आपण कोरेगाव भीमा 5 किलोमीटर आहे, तिथपर्यंत देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मेट्रो असेल किंवा इतर वाहनं न्यावी लागतील. तिथं पण मागे मी कलेक्टरला सांगितलेलं होतं की तिथंही जागा एक्वायर करा. पहाटे पहाटे लोकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते आणि नंतर जर तिथं इमारती झाल्या, तिथली जागा जर व्यापली गेली तर आम्हा सगळ्यांची गैरसोय होईल आणि त्याच्यामुळं त्याही कामामध्ये आपण लक्ष देतोय. मित्रांनो, अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचं 300 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे खर्च करून आपण वडू आणि तुळापूरला छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य अशा प्रकारचं स्मारक करतोय की प्रत्येकाला ते स्मारक बघितल्यानंतर अभिमान वाटावा. शौर्य असणारा राजा कसा असावा तर तो छत्रपती संभाजी राजांच्या सारखा असावा. एकही लढाई न हरलेला अशा प्रकारचा तो राजा होता. मागं भूमिपूजनाच्या निमित्तानं आलो तर त्याच्यात निवडणुकीमुळे एकही निवडणूक असं म्हणलं तर तेवढंच दाखवत बसतात, दादा चुकला एकही निवडणूक. अरे, जो काम करतो तोच चुकतो साल्यांनो. जो कामच करत नाही तो बिनचुकच असतो. कामच करत नाही कसा चुकत? याचा काहीतरी डोकं चालवा ना. जे माझे त्याच्यामध्ये चेष्टा टिंगल टवाळी करतात त्यांच्याकरता खास मला हे सांगायचंय. मित्रांनो, मगाशी सांगितलं ती गोष्ट खरी आहे. मी सरकारमध्ये गेल्यानंतर एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही मौलाना आझाद महामंडळाला बाग भांडवलाच्या करता 1000 कोटी रुपयाचं बाग भांडवल केलं. 1000 कोटी रुपये. का तर त्याही त्यांच्या समाजाच्या मुलांना मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं त्याकरता हा कार्यक्रम आपण दिला. अल्पसंख्याक विभागाला निधी दिला. त्यांचा शादीखाना असेल, त्यांचा उर्दू शाळा बांधायचा कार्यक्रम असेल, तिथं दफनभूमीला वॉल कंपाऊंड करण्याचं काम असेल, ही समाजाची गरज आहे. स्मशानभूमी पण चांगल्या पाहिजेत, दफनभूमी पण चांगल्या पाहिजेत. वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अंत्यसंस्कार केले जातात आणि वर्षानुवर्ष चालत आले. त्याच्यामध्ये कुठं आपल्याला अडथळा आणायचा नाही, कारण आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललोय. त्याकरता आम्हाला सगळ्यांना तुम्हाला विनंती करायची की तुम्ही सगळ्यांनी ह्या घड्याळाच्या चित्राचा महायुतीचे उमेदवार म्हणून आपल्या शिवाजीराव आढळराव पाटलांना त्या ठिकाणी निवडून द्या. मित्रांनो, जो माणूस राजीनामा द्यायला निघालेला होता, जो माणूस कलाकार आहे, जो माणूस तुम्हाला 5 वर्षात जास्त काळ भेटला नाही, मात्र पराभूत होऊन देखील शिवाजीराव आढळराव पाटलांनी संपर्क ठेवला. गावातले काही प्रश्न असतील, गाव पातळीवरची ही निवडणूक नाहीये, ग्रामपंचायत किंवा काही निवडणुकीमध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये तुम्ही लढला असाल तर ते राजकारण या लोकसभेच्या निवडणुकीच्या पुढे आणू नका. ही जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ह्याच्या संदर्भामध्ये आपल्या वाघोलीमध्ये गायरान गट नंबर, जमीन गट नंबर 11-19 आणि 11-23 मध्ये 3.5 एकर जागेमध्ये विशेष बाब म्हणून मंजूर ट्रॉमा केअर युनिट इमारत बांधकामाकरता निधी पाहिजे. मित्रांनो, हा महत्वाचा रोड असल्यामुळं, ट्रॅफिक जास्त असल्यामुळं इथं ट्रॉमा केअर युनिटची गरज आहे. या बाबतीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी तुम्हाला 100% मदत करेन. माझी फक्त विनंती एवढी आहे, संबंधित कार्यकर्त्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर दर आठवड्याला मी सर्किट हाऊस किंवा कौन्सिल हॉलला असतो किंवा मुंबईला आठवड्यातले 4 दिवस असतो, तिथं मला येऊन भेटा. मी त्याबद्दलच्या सूचना संबंधितांनी त्या ठिकाणी देईल. आपल्याकडे आता PMRDA पण केलेलं आहे. माझ्या वाघोलीमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन, DP रस्ते ह्याच्याही बद्दल काही समस्या झालेल्या आहेत. त्या समस्या दूर करायच्या असतील तर आपल्याला ताबडतोब या रस्त्याची कामं सुरू करावी लागतील. त्याही मध्ये मी लक्ष त्या ठिकाणी घालील आणि वाघोली येथे विविध विकास कामांच्या करता
आपल्या पुणे महानगरपालिकेमधनं तरतूद करून पाहिजे. त्याच्यात संदर्भामध्ये देखील आचारसंहिता संपल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी आणि तुमच्यातले काही प्रमुख महायुतीचे सहकारी असं आपण एकत्र बसू आणि त्याच्यातनं कुठल्या कुठल्या कामाला प्राधान्य देण्याची गरज आहे, कुठली कुठली कामं तातडीनं करण्याची गरज आहे, या पद्धतीनं आपण एकमेकाला सहकार्य करून पुढे जाऊ. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो. मित्रांनो, भविष्याचा विचार करून आम्ही पुणे पिंपरी चिंचवड शहराला रिंग रोडचा प्रकल्प जो हाती घेतलेला आहे तो मला आश्चर्य वाटेल की त्या कामाला 20,000 कोटी रुपये रस्त्याच्या कामाला लागत आहेत, परंतु भूसंपादन देखील आम्ही केलं आणि त्याला राज्य सरकारने 10,519 कोटी रुपयाचा ते रस्ते भूसंपादनाकरता निधी दिलेला आहे. आणि हाच प्रयत्न आहे की गतीनं ते काम चाललं पाहिजे. शहरात होल्डिंगची समस्या आहे. पुणे नगर रोडवर होल्डिंग पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याच्या घटना घडल्यात. येणाऱ्या काळात शहरातील रस्त्याकडच्या होल्डिंग बाबत कडक अंमलबजावणी करून नागरिकांना अशा समस्यांना पुढे तोंड द्यावं लागणार नाही याबद्दलची पण काळजी आमचं महायुती म्हणून आम्ही घेऊ. कारण सध्या वादळी पाऊस पडतोय, वारं येत आहे आणि पाऊस पडतोय अचानक. काल पुण्यामध्ये पडलाय, त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. कधी कधी पत्रे उडून जात आहेत आणि काही काही निष्पाप लोकांना त्याच्याबद्दलचा त्रास सहन करावा लागतो. त्याच्यावर त्या होल्डिंगच्या संदर्भामध्ये देखील आपण अशा पद्धतीनं मार्ग काढू. माझ्या वाघोलीत अनेक गृहनिर्माण प्रकल्पाचं सांडपाणी म्हणजे त्याला व्यवस्थापन जबाबदार बांधकाम व्यावसायिकांना एका विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण करणं अपेक्षित होतं, परंतु सांडपाणी प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याचं काही बांधकाम व्यावसायिकांना अपयश आलं. त्याचा बोजा आता सोसायटीच्या रहिवाशांवर पडलेला आहे, ज्यामुळे समस्या वाढलेल्या आहेत. हे सांडपाणी व्यवस्थापन समस्या आपण निकाली काढतोय, कारण त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, PMRDA, राज्य सरकार, पुणे महानगरपालिका असं सगळ्यांना एकत्र करून कुणाचं काम आहे, कुणी टाळलंय आणि बिल्डर या सगळ्यांना त्याच्यामध्ये एकत्र घेणार आणि ज्याची जबाबदारी होती त्याच्याकडनं STP त्याला म्हणतात, ते STPचे प्लांट आपण त्या ठिकाणी उभे करू आणि कचऱ्याची आणि STPच्या संदर्भात हे खराब जे पाणी आहे त्याही संदर्भामध्ये आपण मार्ग काढण्याचं काम करू. आपण काळजी करू नका. माझी एवढीच विनंती आहे की यावेळेस मात्र मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळं ते तिकडंही जास्त जात नव्हते लोकसभेमध्ये. माझ्याही DPDCला कमी यायचे, माझ्या कालवा सल्लागार समितीला कमी यायचे. त्याच्यामुळे मी जे पालकमंत्री म्हणून मिटिंग घ्यायचो त्याला पण त्यांची उपस्थिती कमी असायची. ते सरळ मला सांगायचे, कारण ते आम्ही एकाच पक्षामध्ये होतो. त्याच्यामध्ये आता त्यांनी पक्ष सोडला. ते म्हणायचे, दादा माझं अमक्या अमक्या मालिकेचं शूटिंग हे मुंबईमध्ये चाललेलं आहे, त्याच्यावर मला मिटिंगला येता येणार नाही. मित्रांनो, बंधू भगिनींनो, मतदारांनो, ही व्यक्ती कलाकार आहे, ही व्यक्ती अभिनेता आहे, ही व्यक्ती नट आहे, ती व्यक्ती नाटकात काम करते. त्याच्यामुळं ते तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. मला तर मागं म्हणले होते आम्ही एकत्र असताना मागच राजीनामा द्यायचा, पण मी देऊन दिला नाही. मी त्यांना म्हणलं पुढं नका उभं राहू. मला म्हणले आता नाही राहणार आणि पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आहे. याचा विचार मतदारांनो करा. भावनिक होऊ नका. डायलॉग बाजी वेगळी आणि रोजचे रोज दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या अडचणी सोडवणारा कार्यकर्ता वेगळा, नेता वेगळा. वाघोली काही फार पुण्यापासून लांब नाहीये. त्याच्यामुळे साधारण माझा शनिवारचा दिवस पुण्याकरता मी ठेवलेला आहे. तिथं आपण कधी तुमच्या सार्वजनिक कामाच्या करता येत चला. मी देखील कामाचा माणूस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून माझं काम सुरू होतं. त्याच्यामुळं तुमचे जे काही सार्वजनिक प्रश्न असतील, आत्ता ज्या गोष्टीचा अवापव केलेला आहे त्याबद्दलचे काही प्रश्न असतील तर तेही प्रश्न सोडवण्याच्या करता मी आणि माझे महायुतीची सगळी टीम तुमच्यामध्ये त्या बाबतीमध्ये लक्ष देईल याबद्दलची पण खात्री मी आपल्याला देतो. पुणे पिंपरी चिंचवड शहरानंतर आता पुणे नगर रोड तिसऱ्या पुण्याचा विस्तार होतोय. या भागाचा, शहराचा, IT क्षेत्राचा, सेवा क्षेत्राचा, आरोग्य शिक्षण क्षेत्राचा विस्तार वाढतोय. त्यामुळे भविष्याचा विचार करून आपल्याला
केंद्र सरकारकडनं मोठा निधी आणावा लागेल. आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ करायचंय, हे डिफेन्स आहे, त्याच्यामुळे इथं अनेक अडचणी येत आहेत. त्याकरता केंद्रामधनं आपल्याला निधी लागेल. त्याकरता तुमचा पाठिंबा केंद्रामध्ये सपोर्ट करणाऱ्या खासदाराला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सारखं सारखं सांगतोय की घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं आपण काम, समोरील काम करा, म्हणजे हे सगळे प्रश्न आपण मार्गी त्या ठिकाणी लावू. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीनं मी पुणे आणि पिंपरी चिंचवड 25 वर्ष बदलवलं, विकास केला, तिथं झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माझ्या गरीबाला पण 7-7 मजलीच्या इमारती बांधून दिल्या. मित्रांनो, आता 3 कोटी बेघर घरांना घरं बांधण्याचा कार्यक्रम आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, फक्त ते गरीब असावेत. त्याच्यामध्ये 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांना आता वीज मोफत द्यायची, 300 युनिट पर्यंत, म्हणजे गरीबाला त्याचा फायदा होणार आहे. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य आपण देतोय. मोदी साहेबांचं म्हणणं आहे की एक देखील माझ्या भारतातला गरीब माणूस उपाशी झोपता कामा नये. त्याकरता हा कार्यक्रम आता तर चालूच होता, पुढं 5 वर्ष वाढवायचं ठरवलं. आणि मी आपल्याला सांगतो, पुणे पिंपरी चिंचवड एवढं वाढलंय, आता त्याच्यामध्ये इतर शहरं घालणं अशक्य झालेलं आहे. मी आता देहू, आळंदी, चाकण, इकडं वाघोली, इकडं हडपसर मध्ये नसणारा भाग, ह्या फार उरळी कांचन पर्यंत, वाकवस्ती, त्याच्यामध्ये लोणी काळभोर, ह्या सगळ्या भागाचा सर्वे करायला सांगितलाय. मी नेते मंडळींना पण सांगतोय, ह्याच्यामध्ये मला 3री महानगरपालिका करायची. आणि भौगोलिक दृष्ट्या तुम्हाला महानगरपालिका केल्याशिवाय टाउन प्लॅनिंगचे व्यवस्थितपणे नियम लागत नाही, नियोजन चांगलं होत नाही. आता आपले बारके बारके रस्ते आहेत, उद्या ॲम्ब्युलन्स घालायची म्हटलं तर जाणार नाही. फायर ब्रिगेड आग लागली तरी मोठं फायर ब्रिगेडचा बंब जायचं म्हटलं तरी जाणार नाही. ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड किंवा आमची पोलिसांची गाडी काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर गेली तर ते पोलिसांचा पिंजरा आतमध्ये घालायचा तरी जाणार नाही. त्यामुळं आपल्याला पुढचा 25-50 वर्षाचा विचार करून त्याच्यात कुणालाही त्रास होणार नाही. मी तुमच्याशी चर्चा करेन, मी एकदम निर्णय घेणार नाही. मी तो नकाशा दाखवेन, कुठला कुठला भाग येतोय, कुठली कुठली गावं येतात, लोकसंख्या किती आहे. 2011ला लोकसंख्येची जनगणना झाली, 21ला झाली नाही. आता प्रचंड पॉप्युलेशन वाढलंय, त्याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून मित्रांनो, कचरा असेल, वाहतूक असेल, आपलं त्याच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, असे रस्त्याचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता तुम्हाला नरेंद्र मोदी साहेब तर 3ऱ्यांदा पंतप्रधान होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. परंतु त्यांच्या विचाराचा खासदार ह्यावेळेस न कुठल्या तक्रारी सांगण्याच्या करता आपण शिवाजीराव आढळराव पाटलांच्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबलं तर हे सगळे प्रश्न मार्गी लागायला आपल्याला मदत होईल. त्याच्यामध्ये मी पण सारख्या सारख्या बैठका घेऊन त्याच्यामध्ये पाठपुरावा करीन. मला महायुतीच्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, RPI ह्या सगळ्या मनसे, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना, घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचे की बाबांनो, तुमची पण जबाबदारी आहे. कारण आज 6 वाजता प्रचार संपणार आहे जाहीर सभेचा, आणि उद्याचाच दिवस फक्त आहे, परवा मतदान आहे. मागे जे मतदान झाले तिथं मताची टक्केवारी कमी झाली. हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार, त्या अधिकाराचा वापर नीट करा. तुमच्या प्रत्येकाच्या मतामतामुळं योग्य खासदार निवडून जाणार आहे, त्या गोष्टीचा आपण महत्व मनामध्ये आणा. आणि तशा पद्धतीनं इथं काही मूळ वाघोलीकर आहे, मूळचे इथल्या भागामध्ये राहणारे लोक आहेत, आणि अनेक जण कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं ह्या परिसरामध्ये व्यवसायाच्या निमित्तानं आलेले पण लोक आहेत. आणि अशा पद्धतीनं हा एक मिनी भारत असल्यासारखं आहे. तुमच्या भागामध्ये राहत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना योग्य पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका एकनाथराव शिंदे
देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महायुतीचं सरकार आणि केंद्रामध्ये नरेंद्रभाई मोदी, अमितभाई शाह आणि बाकीचे सगळे नितीन गडकरी साहेब असे सगळे जण मिळून करतील अशा प्रकारचा विश्वास आणि खात्री मी आपल्या सर्वांना देतो. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्या अफवांच्यावर विश्वास ठेवू नका. मी सांगितलंय तेवढं ऐका. मी फार शब्दाचा पक्का आहे. मी त्याच्यामध्ये माझ्याकडनं कुठला बदल होऊन देणार नाही. परंतु तुमचं पवित्र मत मात्र मला परवा दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाहिजे आणि ते पवित्र मत आपण प्रचंड मोठ्या संख्येने मतदान करून आपल्या शिवाजीराव आढळराव पाटलांना चौकार मारण्याच्या करता चौथ्यांदा लोकसभेमध्ये पाठवा हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि पुढच्या सभेला जाण्याची परवानगी घेऊन मी आपल्या वाघोलीकरांची आणि पंचक्रोशीतील जनतेची त्या ठिकाणी परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शब्दाचा पक्का आणि अजितदादा या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो की ध्यानात ठेवा, मनात ठेवा, लक्षात ठेवा. उद्याच्या 13 तारखेला आढळराव दादांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत हेच लोकांच्या मध्ये बोलवा आणि घड्याळासमोरचा बटन दाबून आदरणीय मोदी साहेबांना ते हात बळकट करण्यासाठी आढळराव दादांना लोकसभेत पाठवण्याची विनंती करतो. या